सर्व विद्यार्थी आताची एक्झाम कोणी कोणी दिलेली ग्रुप बी ग्रुप सी तुम्ही दिलेली आणि हा प्रश्न जेव्हा लास्ट लेक्चरला विचारला की ग्रुप बीची कोणी दिली ग्रुप सीच्या रिव्हिजनच्या वेळी तेव्हा तुम्ही होतात तुम्ही नव्हतात पेपर कसे गेले ग्रुप बी ग्रुप सी तुम्ही बी एक्झाम होण्याच्या आधीच्याच लास्ट वीकला अटेंड केलेलं ना आय गेस तुम्ही आणि मग त्याच्यानंतर ओके आणि तुम्ही आलेलात आणि तुम्ही होतात पण मला वाटतं डिसेंबरच्या सुरुवातीला होतात फक्त जानेवारीमध्ये नव्हतात ना तुम्ही क्वालिटीला तर नव्हतात आणि तुम्ही नाही दिलत ना तुम्ही दिलं तुम्ही दिलात एक्झाम पण तुम्ही होतात लेक्चर्सना पेपर कसे गेले ज्यांनी दिलेत त्यांनी शिक्षण बाकी ओव्हरऑल हिस्ट्री हे बाकी सोडायचं पॉलिटी सांगा पॉलिटिकल सायन्स विसरून जायच्या त्या जुन्या आठवणी असं आहे का थोडं आता म्हणजे अदर दॅन अकॅडमिक प्रॉब्लेम म्हणजे अभ्यासाची संबंध नसलेला इतर प्रॉब्लेममुळे अभ्यास करताना आणि एक्झाम देताना ओके पण म्हणजे कशी बशी एक्झाम देऊ शकलात असं झालं ओके असं थोडं ते ज्याला आणि जे प्रश्न होते पुढे ते पण आन्सर देताना हे बरोबर वाटतंय का हे बरोबर वाटतंय त्या वाटण्यावरती आन्सर म्हणजे मी बऱ्याच वेळा बोललो त्याचं की जेव्हा आन्सर येत नसतं ना अभ्यासाचं तेव्हा एखाद्या ऑप्शनशी स्पिरिच्युअल कनेक्शन शोधायला बघतात की कोणतं बरोबर असलं का वाटतंय की म्हणजे हा समजा क्वेश्चन मी सेट केला तर मी कुठे ऑप्शन कारण आन्सर तर आहे पुढ्यातच आहे 4 पैकी 1 पण नेमकं कोणतं मग आपण कोणतं ठेवलं असतं ऑप्शनला कुठे ठेवलं असतं ते शोधायचा मुलं प्रयत्न करतात पण म्हणून मी मला वाटतं तेव्हा तुम्ही होतात की नाही मला आठवत नाही मी बोललेलो की एक्झाम जवळ आलेली असताना जे तुम्ही आधी केलंय जे तुम्हाला येते असं वाटतंय त्याच्यावरतीच पहिले पुन्हा नजर फिरवा म्हणजे ते डोक्यामध्ये पक्क होईल नवीन कवळ करायला जाऊ नका म्हणजे जुनं पण हातातलं सुटतं जे केलेलं आहे जे आपल्याला येतंय ते येतंयच्या भरोशानं पण हाताने कधी कधी लक्ष नाही देत की अरे मला ते येऊन जाईल पण एक नजर जरी त्याच्यावर फिरवलं तरी थोडंसं बरं होऊन जाईल मला तुम्ही फर्स्ट लेक्चर बसताय माझा तुमचं नाव काय आहे ओम लांजवन गाव देवगड खूप युनिक सर नाही मी पहिल्यांदा ऐकतोय लांजवन ना तुम्ही येऊन देवगडचे असा तालुका आणि गाव तुमचं जवळपास आहे मग कधी तुमची गाडी इथून गावाला जाणार असेल तुमचं काय सामान पाठवायचं असेल नंबर घेऊन ठेवा किंवा गावावरनं तुमचं 4 पेटा येणार असेल तुमच्या 4 पेटा असेल एकत्र येतील एक पेटी मला देऊ तुमचं नाव सर मी नाव विसरण्यात खूप एक्सपर्ट आहे त्यामुळे मला परत सांगा नाव तुमचं नाव हां चेतन ओम तुमचं मॅडम पूनम रसिका अंकिता तुमची माहिती तुम्ही बऱ्याच वेळा बसला होते आणि बाकी आपली गर्दी ती उडाली ओके आणि पेपर दिलेला तुमचा कसा तर तुम्ही बीच्या नंतर तुम्ही बसले आहेत ना मला वाटतं सीच्या आधीच्या ह्याच्यात सीच्या रिव्हिजन लेक्चरला आठवतं तुम्हाला मी ग्रामसभा हा पॉईंट किती वेळ देऊन सांगितला होता शेवटी हा तुम्ही होतात ना तुम्ही पण होतात तुम्ही व्हिडिओ बघितला त्या लेक्चरचा हां होतात ना तेव्हा मग किती डिटेलमध्ये सांगितलं बरं माझ्या पुढे तेव्हा पंचायत समिती जिल्हा परिषद हा पॉईंट आणि ग्रामसभा हे 3 पॉईंट होते पण मी पंचायत समिती गाळला मला तो वाटलं की नाही येणार मी फक्त ग्रामसभा घेतला आणि ग्रामसभा पूर्ण डिटेलमध्ये सांगितला आणि तो प्रश्न जो एरवी ऐकण्यात येत नाही जे बाकीच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या पण ऐकण्यात तो सुटला असेल तो पॉईंट अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं सरपंच मग तो नसला तर उपसरपंच वगैरे नेमका तोच प्रश्न आलेला होता एक्झामला माझा मोबाईल मी चार्जिंग होणार प्रश्न आठवत नाही आहे कोणाच्याकडे आता पेपर हातात बघू होऊ शक्यतो पेपर कोरा ठेवत चला कोरा पेपरला डिमांड खूप असते पुढच्या 4-5 वर्षापर्यंत हां कारण की होतं कसं क्लासेसवाल्यांना शिकवताना पेपर रेफर करायचा असतो MPSCच्या साईटवर पटकन मिळत नाही आणि विद्यार्थी मार्किंग करून ठेवले असे पण ज्याचा कोरा असतो तुम्हाला पेपरवर मार्किंग करायची तशी शक्यतो गरज नाही टाळत चला जेणेकरून तुमच्याकडे तर ते हे आहेच ना OMR शीटची दुसरी कॉपी त्यामुळे ते शक्यतो टाळा हां मॅथ्स सॉल्व्ह करताय
तिथल्या तिथे तुमच्या नजरेसमोर क्वेश्चन आणि कॅल्क्युलेशन हवंय तर ठीक आहे, पण बाकी प्रश्नांची काटकूट ते शक्यतो नको करू. आणि केलंच तर पेन्सिल नाही करा, तसं करा. ते त्यात तो पेन्सिल उचलून पेन्सिल त्यात पण बराच वेळ जातो, तो टाळा. सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतच द्वितीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण म्हणजे हाच असतो. सरपंच. ह्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायला वेळ नाही मिळाला, कारण आज पण माझी इलेक्शन ड्युटी, मी ऑफिशियली इलेक्शन ड्युटीला आहे, पण लेक्चर घ्यायला आलोय. उद्या सकाळी पण 7ला लेक्चर इलेक्शन ड्युटी जॉईन करायची, त्यामुळे मला सध्या सीची एक्झाम झाल्यापासून मला एक्सप्लेनेटरी व्हिडिओ पॉलिटिकल सायन्सचा सेक्शनचा बनवायला नाही मिळाला आहे. वेळेकडून जर आपण बनवू आणि तुम्हाला सर्व आन्सर्स, आणि तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल, तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मला वाटतं इन्स्टाला आहात ना कनेक्ट, इन्स्टावरती तुम्ही कनेक्ट आहात बरोबर. त्याच्यामध्ये माझ्या त्या हायलाईट सेक्शनमध्ये एक यूट्यूब नावाचं सेक्शन आहे, त्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये तो व्हिडिओ मला मिळून जाईल. म्हणजे आत्ताच्या यावर्षीचा अजून मी टाकला नाही ग्रुप बी ग्रुप सीचा, पण राज्यसेवा ग्रुप बी ग्रुप सीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच्या पॉलिटिकल सायन्सला एक्सप्लेन करताना फक्त आता ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, हे का आहे तर असं कारण आहे, एवढं नाही करत आपण. त्यात मी काय करतो, जे इतर ऑप्शन्स असतील, म्हणजे पर्टिक्युलरली विचारलंय की बाबा ही गोष्ट जी आहे ती कोणत्या सेक्शनमध्ये येते, कोणत्या आर्टिकलमध्ये येते, आर्टिकल 14, 15, 16, 18 असे ऑप्शन दिलेत. उत्तर आलं समजा आर्टिकल 15, पण 14 मध्ये काय आहे, 16 म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर मी तुम्हाला 15 एक्सप्लेन केलं की बाबा ह्याचं उत्तर आहे आर्टिकल 15, आणि आर्टिकल 15 मध्ये अजून काय काय आहे. तेवढ्यावर न थांबता आर्टिकल 14, 16, 18 जे इतर 3 ऑप्शन आहेत त्याचं प्रश्न काय बनू शकतो, म्हणून ते जे बनवलेलं ते तेवढं एक्सप्लेनेशन आपण मी व्हिडिओजमध्ये देतो. आणि त्यामुळे माझे युट्यूब व्हिडिओज जे आहेत, जे इन जनरली अल्गोरिदमसाठी सांगितले जातं की 20-22 मिनिटाचे असले पाहिजेत आयडियली वगैरे, तर माझे व्हिडिओज 30-35 मिनिटं 40 मिनिटात जातात. ते त्याच्यामुळे आपला मुख्य काय आहे, अभ्यास आणि डिटेल. मग तुम्ही बघितलं असेल एकाग्र अकॅडमीच्या आपण व्ह्यूजच्या मागे लागत नाही की बाबा व्ह्यूज यावे म्हणून 20-22 मिनिटाचे व्हिडिओ करावा. शिक्षकांकडनं जेवढं जास्तीत जास्त देता येईल तशा प्रकारे आपण देतो, त्यामुळे ते व्हिडिओज लॉंग होतात. पण म्हणून ते तुमच्यासाठी तुम्ही नक्की बघत चला, त्याच्यात तुम्हाला मिळून जाईल जर तुम्ही हे करताय तर अभ्यास करताना. आय एम अक्षय T27 किंवा एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला गेलात तरी सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल. पण आपलं होतं कसं की प्लेलिस्ट वेगळ्या बनवायला टाइम नाही, कारण तेवढं पण माणूस आता सध्या नाहीये. आपले सर्व मेंबर UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलेले सगळीकडे माहिती असेल, त्यामुळे प्लेलिस्ट बनवणं आणि एडिट करणं तेवढा टाइम नाही मिळाला आहे. पण एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सर्वच व्हिडिओ मिक्स आहेत, पण पर्टिक्युलरली जर तुम्हाला पॉलिटिकल सायन्सची व्हिडिओज बघायचे असेल तर ह्याच्यात तुम्हाला हायलाईट सेक्शनमध्ये मिळून जाईल. बाकी पोलीस पाटलांची नेमणूक हा पॉईंट माझ्या वाचण्यात नाही आला. आम्ही नोट्समध्ये पण नव्हता आणि माझ्या रिव्हिजनमध्ये पण नव्हता ना, मी सांगितलेलं माझ्या बाहेरचं. मी नाव इम्पॉर्टंट आहे असं मला वाटलं नव्हतं, त्यामुळे मी सांगितलंच नाही, त्यामुळे नाही. आता आहे बाहेरचं. मी ग्रुप बीच्या प्रिलिम्समध्ये 15 मधले 12 आपल्या याच्यातले होते आणि सी मध्ये 15 मधले 11 होते. जे 4 नव्हते कव्हरअप मला करता आले ते होते पोलीस पाटील. आणि बी मध्ये तर तो एक विचित्र प्रश्न आलेला, मी एक्सपेरिमेंट केला आहे तो PM वाला, तर काही संबंध नव्हता तो. फार फार तर कोणीतरी आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत असेल तर त्याचा आन्सर. तर 22 वर करता का? असं आहे, कारण मी रात्री झोपलो 3ला, उठलो 6ला, त्यानंतर सकाळी बोरिवली लेक्चर, त्यानंतर इलेक्शन ड्युटी आणि आता ही धावपळ, त्यामुळे आज दिवसभरात खूप दमणं झालं. फिलिंग वाटते थोडं फरक पडलेला, थंड होते की नाही. तो फॅन थोडा फास्ट करू का, इफ यू डोंट माइंड, का तुम्हाला थंडी वाजते? नाही, हा फास्टच आहे गेस 3. नाही, पण जास्त फास्ट केलं की माईकमध्ये आवाज येईल ना. बाकी एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला अगदी पहिल्याच लेक्चरला मी सांगून ठेवतो, एक बुक द्या मला जरा, नोटबुक.
आपले कोणकोणत्या विषयांचे लेक्चर झालेत तुमचे स्टार्ट? इतिहास आणि कोणता पहिला बोलला? economics. इतिहास. मी ईव्हीएस ऐकलं पटकन म्हणून विचारलं काय. इतिहास आणि इकॉनॉमिक्स आणि आज पॉलिटिकल सायन्स. हे तुमचं नोटबुक आहे बरोबर. एकतर प्रत्येक विषयाचं वेगळं ठेवा, त्यासाठी करू नका. तुम्हाला आता वाटतं की अरे हे होऊन जाईल, पण तसं करू नका. प्रत्येक विषयाचं वेगळं ठेवा. त्यानंतर मी थोडासा इंडेक्सवाला पार्ट बनवलेला टॉपिक वाईज सुरुवातीला नोट्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही होतात तेव्हा मी सांगितलं तेव्हा? आय गेस नाही, तुम्ही नव्हतात तेव्हा अगदी पहिल्या लेक्चरला. तुम्ही कधी जॉईन झालेलात? म्हणजे माझ्या साधारण इथल्या सुरुवातीच्या लेक्चरपासून तुम्ही आहात इथल्या बरोबर. तुम्ही दुप्पट फी भरली आहे. तुम्ही दुप्पट फी भरली आहे, तुम्हाला बसायला आलो कसं गेलं? तुम्हाला आठवत हा पॉईंट मी सांगितलेला बुकचा बरोबर ना? तुम्ही येऊन सांगाल पुढे. पुढच्या वेळी मी बोलू ना कोणत्याही महत्वाच्या पॉईंटला. म्हणजे पब्लिक स्पीकिंगची तुम्हाला लोकांना सवय असावी म्हणून, म्हणजे फक्त त्यांनाच असं नाही, तुम्हाला पण कोणताही शिकवून झालेला पॉईंट अचानक पुढे येऊन एक्सप्लेन करावं लागेल. हे नोटबुक आहे. पहिले 4 पेज साधारणपणे इंडेक्ससाठी सोडा, म्हणजे जे आपले महत्त्वाचे पॉलिटिकल सायन्समध्ये टॉपिक्स आहेत त्यांची नावं येतील, आणि महत्त्वाचं कोणतं मी बुक रेफर करा सांगितलं तर ते बुकची नावं येतील. हे पहिले 3-4 पेज सोडले का जे बाकी पेजेस आहेत त्यांना बुक पेजेसला नंबरिंग टाका. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके बरं. 1 टाकलं तर इकडे 2 लिहायची, मग इथे 3, मग 4 लिहायची गरज नाहीये. 3च्या मागे 4 आहे, 5च्या मागे 6 आहे माहिती आहे, त्यामुळे अल्टरनेटर टाका. 1, 3, 5, 7, 8 सर्व टाकत जाऊ नंबर. हे नंबर कशासाठी? मी आता तुम्हाला समजा टॉपिकची नावं दिली. आता आपली साधारण 20-22 टॉपिकची नावं आहेत. पॉलिटिकल सायन्समध्ये 20-22 टॉपिक आहेत. त्यातला पॉईंट नंबर 18 आहे संसद बरोबर. तुम्हाला आठवतंय म्हणजे समजा हे इंडेक्सवाला प्रकार आणि पेज नंबरवाला आपण प्रकार केला नाही, नॉर्मली असे नोट्स असतात बुक असतात त्याच्यात कसं होणार, हा संसदवाला पॉईंट ना सरांनी राष्ट्रपतीनंतर शिकवला होता. मग पेजेस चालणार, राष्ट्रपतीपर्यंत आलं, अरे ह्याच्या पुढे का ह्याच्यानंतर आहे, वेळ जातो ना. आता तुम्हाला सुरुवातीच्या दिवसात काही वाटणार नाही, वेळच वेळ आहे. एक्झाम जवळ आलेली असताना जेव्हा तुम्ही रिव्हिजनसाठी जाल आणि पर्टिक्युलर टॉपिकवर जेव्हा तुम्ही शोधायला जाल की एखादा प्रश्न सोडत असताना की नोट्समध्ये माझ्या काहीतरी आहे ते मला रेफर करायचं, तेव्हा शोधताना जो वेळ जाईल तेव्हा माणूस अजून इरिटेट होतो. तो होऊ नये असं वाटत असेल, पहिलंच तुम्ही पेज उघडलं, त्या टॉपिक्समध्ये संसद कुठे बघितलं, संसद तिथल्या कोणत्या तरी 67 पेज नंबर किंवा 78 पेज नंबरवर असेल असं तुम्ही मेन्शन करून ठेवलंय. हा जो तुमची इंडेक्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही पेज नंबर मेन्शन करा की ते कोणत्या पेजवर आहे तुमच्या नोटबुकच्या. त्या पेजवर तुम्ही डायरेक्ट असं जाऊ शकाल ना, तो तुमचा वेळ वाचेल एक्झामच्या वेळी, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आत्ताची ती मेहनत थोडासा वेळ जाईल. वाटल्यास घरात तुमच्या लहान भावंड असेल तर त्याला गिराईक बनवा, एखादं डेअरी मिल्क सील देऊन, किंवा माझ्यासाठी जरा पेज नंबरिंग टाकून घे तर तुम्हाला वेळ जातो असं वाटतं असेल. किंवा तुम्ही पण काहीतरी जेव्हा एरवी टाइमपास करत असं युट्यूबवर काहीतरी कॉमेडी व्हिडिओ बघता किंवा मूवी बघता तेव्हा बसल्या बसल्या तेवढं करून ठेवा, पण तेवढं काम करा. नोट्स व्यवस्थित ठेवा, सुटसुटीत ठेवा, प्रत्येक विषयाचे वेगळे करा, पेजेसला नंबरिंग टाका आणि इंडेक्स फॉर्मॅटमध्ये बनवा. बाकी आहे आपला महत्त्वाचा जो मी विषय तुम्हाला इकडे शिकवण्याला सुरुवात करतो, पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्समधून बघलं असेल प्रिलिम्सच्या विषयात, म्हणजे राज्यसेवेमध्ये सुद्धा आणि आता आपल्याच्या कंबाईनमध्ये सुद्धा साधारण 12 ते 15 प्रश्न येत असतात. एक कोणतरी एक्झाम होती, मीच व्हिडिओ केलेला होता, मला आठवतं पटकन एक्झाम होती ज्याच्यात 16 प्रश्न होते. म्हणजे 15 तर 15च किंवा 11च असं काही फिक्स नसतं, ते कितीही असतात, कमी जास्त प्रमाणात येत असतात. त्यानंतर मेन्समध्ये कोण आहेत जे राज्यसेवेचा गोल ठेवून आहेत? तुम्ही बरोबर. GS मध्ये आपल्याला माहिती असेल ना पूर्ण पॉलिटिकल सायन्सचं किती वेटेज आहे. पुन्हा जर तुम्ही PSIR घेतलात ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट तिकडे तर अजून तुम्हाला बॅटिंग करावं लागेल पॉलिटिकल सायन्सच्या सब्जेक्टमध्ये. आणि बाकी इकडे मी शब्द मेन्शन इंटरव्ह्यू न करता पर्सनॅलिटी टेस्ट केलेला आहे. याच्यामागचं कारण आहे, कारण इंटरव्ह्यू हा शब्दाचा अर्थ वेगळा, त्याचा अप्रोच वेगळा, त्याच्यापेक्षा मेहनत वेगळी. पर्सनॅलिटी टेस्ट हा संपूर्ण एक वेगळा विषय आहे. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे जी तुमची पर्सनॅलिटी आहे त्याची चाचणी घेतली जाते. इंटरव्ह्यू कसं असतं, एक वेगळा प्रकार असतो, किंवा त्या पर्टिक्युलर रोल पुरता तुम्ही योग्य आहात की नाही बघलं जातं. ॲज अ ऑफिसर होऊन जेव्हा तुम्ही कुठेतरी कोणत्याही डिपार्टमेंटला जॉईन होणार असता, तुम्ही UPSC MPSC किंवा इतर कोणते एक्झाम ज्या काही आहेत ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाते, तिकडे असा प्रकार नसतो जो जनरली विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दशेमध्ये वाटतो की आता मी प्रिलिम्स पास झाली, मेन्स पास झाली का मग इंटरव्ह्यूची तयारी सुरू करतो का, मग मी चांगली उत्तरं दिली, योग्य उत्तर दिली का माझं सिलेक्शन होईल आणि मग मला यशदाला किंवा लबासनाला शिकवलं जाईल किंवा ऑफिसरने कसं असावं, काय असावं, ट्रेनिंग दिलं जाईल ऑफिसरचं हे काम ते काम, असा प्रकार नसतो.
आयोग तिकडे लबसनामध्ये किंवा जिकडे हे फाउंडेशन कोर्स आणि बाकी ट्रेनिंग चालते तिकडे ट्रेनिंग कसली असते, पॉलिश करायचं काम करतात. खाणीतला हिरा सापडतो त्याला पॉलिश करतात ना, कोळसा घेऊन पॉलिश नाही करत ना जे ज्वेलरीवाले असतात. त्यामुळे तुमच्यामध्ये ऑलरेडी ऑफिसर असणारी क्वालिटी त्यांना दिसली पाहिजे आणि त्याला पॉलिश करण्याचं काम त्या फाउंडेशनमध्ये त्या ठिकाणी होतं. म्हणजे एक 20-25 वर्षाचा व्यक्ती त्याची जडणघडण तशी असावी की आपण तिकडे 6 महिन्याचा किंवा वर्षभराचा जे काही कोर्स आहे एक 20-25 वर्षाचा व्यक्ती जेव्हा ऑफिसरची तयारी करत असतो किंवा ऑफिसर होत असतो तेव्हा त्याची 20-25 वर्षाची जी जडणघडण आहे ती महत्वाची असते. त्या 1 वर्षात UPSC किंवा MPSC जादूची कांडी फिरवणार नसते. तर ती जी ऑफिसरवाल्या ज्या क्वालिटी असतात, काही गोष्टी असतात ते तुमच्यामध्ये दिसलं की हा व्यक्ती ऑफिसर होणं लायक आहे, हा ऑलरेडी ऑफिसर आहे, फक्त ह्याला आपण सिलेक्ट करणं बाकी राहिलं असं त्यांना वाटलं पाहिजे. ती असते पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे काही गोष्टींमध्ये मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगतो की बऱ्याच वेळा तुमची उत्तरं चुकू शकतात. एक साधारण अर्ध्या तासाचा इंटरव्ह्यू चालतो, त्या अर्ध्या तासा इंटरव्ह्यूमध्ये एक साधारण 20 ते 25 प्रश्न येत असतात, बरोबर, विचारले जातात, काही असतात. मग त्यात त्यात तुम्हाला तुमच्याच एज्युकेशन रिलेटेड विचारतात. तुमचं कॉलेजचं नाव पटकन 12वीचं, अच्छा तुमचं 12वी कोणत्या कॉलेजमधून झालं, पटकन सांगताना गडबडतो माणूस. 10वीचं शाळेचं नाव व्यवस्थित लक्ष असतं, ग्रॅज्युएशनच्या कॉलेजचं नाव व्यवस्थित लक्ष असतं, स्वतःच्याच 12वीच्या कॉलेजचं नाव कधी कधी माणूस चुकतो सांगताना. ते चुकलं तर तिकडे हडबडून जाऊ नका, अरे मी इतकी मोठी चूक कशी काय केली, माझ्याच कॉलेजचं नाव मी चुकलं सांगलं, आता माझी वाट लागली, आता माझं सिलेक्शनच नाही होणार. स्वतःला हलवू देऊ नका. तिकडे जो तुमचा टेम्परामेंट असतो ना तो स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. मग मी अनेक वेळा हे सांगितलं की तुम्ही समजा भारताची राजधानी सांगता कोलकाता जरी सांगितलं तरी अरे सॉरी सर चुकून, सर मी थोडं चुकून कोलकाता बोललो, दिल्ली आहे. किंवा एखादा प्रश्न असा विचारला किंवा ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल, म्हणजे समजा एखादी आता शक्यतो फेवरेट टॉपिक हा आहे UPSC लेवलचा, जर आता इंटरव्ह्यूचा सीझन चालू आहे म्हणून, नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहेत ना, ईशान्येकडची राज्य, त्यांच्या राजधानी विचारतात. पटकन जर साथीच्या साथी राज्यांनी विचारले, सांगता येणं शक्य नाही आहे तेवढं तुम्ही. त्यामुळे तुम्हाला एखादं येत नसेल, आत्ताच नाही, एखादं तेव्हा पण येत नसेल जेव्हा तुम्ही UPSC MPSCच्या पर्सनॅलिटी टेस्ट लेवलपर्यंत पोहोचला असाल, त्यावेळी काहीतरी थाप मारून चालून घेतो किंवा मला हे वाटते म्हणून हे आन्सर करतो, असं अजिबात करू नका. की नाही सर मी बऱ्याच टॉपिकची तयारी केली, पण मला हा विषय मी किंवा हा पर्टिक्युलर टॉपिक मी मागच्या काही महिन्यात माझा रेफर झाला नाही, त्यामुळे मला याचा आन्सर नाही माहिती. इतकं पोलाइटली आणि ऑनेस्टली त्या गोष्टीचं उत्तर देऊन ती व्यवस्थित गोष्ट करा. कव्हर अप करायला, झाकायला काहीतरी एकावर एक जी मित्रांमध्ये किंवा शाळेच्या लेवलला जी सवय झालेली असते ना, होमवर्क का ना गेला, बुक घरी विसरलो, हे झालं ते झालं, अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे करू नका. तुमच्या आमच्यासारखे 1000 लोक त्यांनी मागच्या काही वर्षातून त्यांच्यासमोर त्या एका पर्टिक्युलर खुर्चीवर बसून गेलेले आहेत. त्यामुळे तसले प्रकार करू नका. त्या गोष्टी आत्तापासून डेव्हलप करा. एक ऑफिसर म्हणून व्यक्ती कसा असतो त्या गोष्टी ऑब्झर्व करा. मग त्या ऑफिसरचे ॲक्च्युअल काही इंटरव्ह्यूज असतील, काही बुक्स असतील, ते फावल्या वेळात वाचत चला. पण हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट ती म्हणजे सरसकट टॉपर्स जे बोलतात ते खरंच आहे हे अजिबात मानून चालू नका. आता मी नाव घेत नाही, पण काय काय टॉपर्सचे स्पीचेस जेव्हा रील्सवर ऐकतात, एकतर मी स्वतः नाही ऐकले ते, कारण मला माहिती आहे खरं काय खोटं काय, पण रील्समध्ये जेव्हा येतात ना काय काय, की एक टॉपर असा बोललेला, ॲक्च्युली आता मी नाव तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगेन, आता ऑन कॅमेरा नाही, तो असा बोललेला की मी आयुष्यात लक्ष्मीकांतला हात नाही लावला. ऐकलंय कोणी टॉपरचं हे भाषण ज्यांचं मी बोलतोय? एक जण बोललेली की मी न्यूजपेपरला हात नाही लावलं कधी, करंट अफेअर्स तर मी फक्त मॅगझिनमध्ये करायची, आयुष्यात कधी मी न्यूजपेपर वाचला नाही. हे बोलत असताना तिच्या मागे कपाटावर न्यूजपेपरची गड्डी दिसत होती. हे विशेष मी दाखवेन तुम्हाला कोणते. अजून एक जण असे भलतेच काय 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 होते, नाही असं तसंच, मग माझं अभ्यास गरिबीत गेला, मग मला इतका त्रास होता अभ्यास करताना, हे ते इतक्या स्टोऱ्या रंगवून सांगताना की तुम्ही विचार करणार आणि तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे माझं तर प्रॉब्लेम काहीच नाही त्याच्यामुळे, मग मी तर सहज करेन. आणि हा बिनकामाचा कॉन्फिडन्स किंवा होप विकला जातो, तो तसा होऊ देऊ नका. हां, काही जण आहेत खरोखर त्या अशा स्ट्रगलमधून बाहेर येऊन ज्यांनी खरंच अभ्यास केलाय. मग तो एक चित्रपट आता हल्लीला आले बघा, आला एक 12th फेल, ती स्टोरी खरी आहे. म्हणजे ते आता होतं कसं की या क्षेत्रात असल्यामुळे इतर शिक्षक किंवा इतर ऑफिसर्सशी बोलणं होतं, तेव्हा ते त्या लोकांचे ॲक्च्युअल बॅचमेट,
क्लासमेट, कॉलेजमेट किंवा हॉस्टेलमेट राहिलेले आहेत त्यांच्याकडनं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळते. जे अगदी महाराष्ट्रातले काही नावाजलेले ऑफिसर्स आहेत त्यांच्या खास मित्रांशी माझी ओळख, मग त्यांच्याकडनं खऱ्या खोट्या गोष्टी कळतात ज्या काही असतात त्या. मग असे काही आहे खरंच की जे खरंच चांगले आहेत, नो डाऊट, पण त्याच्यापेक्षा 70-80% लोकांनी ज्यांनी असं या सर्व गोष्टीचा बाजार मांडलाय, म्हणजे स्ट्रगल, मी खूप ह्याच्यातनं बाहेर आलोय, त्याच्यातनं बाहेर आलोय, खूप खूप, जे उदाहरण म्हणून जर तुम्हाला आता मी सांगायचं झालं ना, एक सिद्ध करण्यासारखी गोष्ट, आता ऑफिसरची नावं घेऊया नको कारण ते लोक आहेत ऑलरेडी त्यातले, मग कधी त्यांच्याकडे तुम्ही जाल किंवा मी जाईन, आपल्याला आपलं नुकसान करून घ्यायचं म्हणून नाव टाळूया. एक माहिती असलेलं नाव तुम्हाला सांगतो. शाहरुख खानची स्ट्रगलिंग स्टोरी ऐकली जवळजवळ सर्वांनी. शाहरुख खान बद्दल स्ट्रगलिंग स्टोरी त्याने स्वतःच्या तोंडून सांगितलेलं. आत्ताच्या काळात त्याने ती सांगायची बंद केली आहे इंटरव्ह्यूजमध्ये, पण आधीचे जुने इंटरव्ह्यू आता युट्यूबला तर अवेलेबल आहेतच. पण तेव्हाही माहित नव्हतं की हे नंतर काही वर्षांनी बघितलं जाईल आणि व्हेरीफाय करायचे सोर्सेस असतील. तेव्हा काय न्यूजपेपरमध्ये जे आलं, टेलिव्हिजनवर जे दाखवलं गेले, आपल्यासाठी तीच खरी फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन, तेच सत्य होतं. तर त्या बऱ्याच इंटरव्ह्यू तेव्हाच्या काळात तो हे बोलायचा की मी काही म्हणजे काही 100 रुपये, काही याच्यात बोललाय 200 रुपये घेऊन मी फक्त खिशात आलेलो, मी फुटपाथवर झोपलेलो. ऐकले ते इंटरव्ह्यू कोणी तेव्हाचे? हा, नाही पर्टिक्युलर मी एक नाव घेऊन सांगतोय की जेणेकरून तुम्हाला हे तुम्ही बघू शकाल. असे बरेच किस्से सांगले की मला फुटपाथवर झोपावं लागलं, मग माझ्याकडे पिक्चर नव्हता, खायचे पैसे नव्हते, असं होतं तसं होतं वगैरे वगैरे. तो व्यक्ती ज्या शाळेत शिकला त्या शाळेचं नाव बघा, त्या शाळेत तेव्हा कोण कोण त्याच्यासोबत शिकायला होतं ती नावं तुम्ही बघा. त्याची आई ऑक्सफर्डमधनं तेव्हाच्या काळात शिकलेली होती, ऑक्सफर्डच इफ आय एम नॉट रॉंग. त्याची आई इंदिरा गांधीची खास मैत्रीण होती. त्याचे वडील NSD मध्ये, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, जर तुम्ही नाव ऐकलं असेल, जे थिएटरसाठी इट इज स्टील वन ऑफ द टॉप मोस्ट कॉलेज इन इंडिया. तिथे त्याचे वडील कॅन्टीन चालवायचे अनेक वर्ष. म्हणजे ऍक्टर्स जे असे एरवी लोक ज्यांना बघायला धडपडतात ते ऍक्टर्स तो बालपणापासून नजरेसमोर त्याच्या ह्याच्या बिझनेसच्या ठिकाणी येऊन बसलेलं बघायचं. त्याचा शेजारी प्रोड्युसर्स, बिझनेसमॅन हे राहायचे. त्याचा पहिला चित्रपट त्याच्या शेजारी राहणारे एक प्रोड्युसर होते, त्यांनी दिला का ते त्याच्या मुलासाठी बनवत होते ते प्रोड्युसर, पण त्याने काहीतरी सोडला का काहीतरी आणि मग तो पिक्चर त्याला मिळाला. अशी त्याची स्टोरी असताना ते जे स्ट्रगल रंगवून सांगत होतं ना लोकांमध्ये, की म्हणजे लोकांना हे वाटवलं की हा तर आपल्यातलाच आहे यार, हा तर असंच आहे तसंच आहे, हे खूप आहे. आणि म्हणून आत्ताच्या काळात त्याने त्या गोष्टी सांगायच्या बंद केल्यात. पण पूर्वीचे जुने इंटरव्ह्यू त्याचे 90sचे वेळचे, 95, 2000 पर्यंतचे हे इंटरव्ह्यू तुम्हाला मिळतील. आता एखादी इन्फॉर्मेशन कशी होते, म्हणजे आता हा शाहरुख खानचा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं, पण जेव्हा तुम्ही अभ्यास करायला जाल तेव्हा तो होतं कसं की तुम्ही एखादा सोर्स रिफर करता, एखादा पर्टिक्युलर टॉपिक नोट्समध्ये तुम्हाला एखादा डाऊट वाटलं, तुम्ही काय करता सर, गुगलवर जाता. AI वर जाऊ नका, मी पहिला सांगतो, AI वर चुकून अभ्यास नोट्स रिफर करू नका. मला वाटतं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या टोटल फिमेल मेंबर्स किती होत्या ह्याचं चुकीचं उत्तर तुमच्यासमोरच आलेलं ना, आपण तेव्हा होतात, तुम्ही होतात का? आय गेस इफ आय डोंट रिमेंबर, आपल्याच क्लासमध्ये कोणीतरी AI वर उत्तर काढलेलं, किती चुकीचं उत्तर होतं. म्हणजे आहेत वेगळ्या, पण AI ने फुल कॉन्फिडन्समध्ये चुकीचं उत्तर दिलं होतं ChatGPT मध्ये. त्यामुळे ChatGPT किंवा AI अभ्यासासाठी रेफर करू नका. हां, रेफर करताय तर कशासाठी करा, जर तुम्ही आन्सर रायटिंग करताय ती भाषा थोडीशी चांगली करून घ्यायला, ग्रामर मिस्टेक सुधारायला, त्याचा एवढ्यापुरतं वापर करा. अभ्यासासाठी करू नका, अभ्यासासाठी बुकचाच वापर करा. सांगायचं हेतू काय, तुम्ही गुगलवर रेफर काय कराल, किंवा तुमच्या पुढे यूट्यूबवर गेलात तर 100 व्हिडिओ होतील त्या एका पर्टिक्युलर टॉपिकचे. आधीच्या काळात काही वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे जर तुम्ही आजपासून 7-8 वर्ष मागे गेलात तर लोकांकडे सोर्सेस नव्हते. जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे होते विद्यार्थ्यांकडे सोर्सेस नव्हते. एखादं पर्टिक्युलर बुक घ्यायचं असेल तर ते बुक असतं 800-1000 रुपयांना, तेव्हाचे पण अगदी ते 800-1000 रुपये जमा करणे. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे विद्यार्थी क्वचितच कोणतरी अर्निंग असत, नाही तर बाकी जनरली फुल टाईम अभ्यास करत असतात. त्यामुळे आपलं खाण्यापिण्याचं बर्डन घरच्यांवर असतं एका या एजमध्ये असताना, जेव्हा आपले बॅचमेट्स, मग ते स्कूलमेट्स असो किंवा कॉलेजमेट असो, ते कमवत आहेत, आपण कमवत नाही. त्यामुळे तो एक फटका आहे. प्लस बुकचा खर्च घरच्यांवर पडतो, ते जमा करणं. बरं, ते पैसे जमा झाले का ते बुक मिळतं कुठे हे शोधणं, मग तिकडून घेणं, हा स्ट्रगल तेव्हाच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांचा होता. आता तुम्हाला सोर्सेस सहज अवेलेबल आहेत, पण त्यातलं नेमकं कोणतं घ्यायचं हे तुम्हाला ठरवणं महत्त्वाचं. म्हणजे तेव्हा मिळायचं नाही, आता इतका सोर्सेसचा भडीमार आहे की त्यातलं चांगलं कोणतं, आपल्यासाठी चांगलं कोणतं हे ठरवणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. ते थोडंसं आपल्या दृष्टिकोनानं आपल्यासाठी काय चांगलं राहील ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. आणि ह्यात अजून एक गोष्ट अशी महत्त्वाची राहते ना, की बऱ्याचदा होतं काय, ज्या चुका मी विद्यार्थ्यांकडनं होताना बघतो, पण तुम्ही करू नये म्हणून ती आधीच तुम्हाला सांगतोय.
अजून एक चूक या संदर्भात काय होतं, दुसऱ्याचं ऐकण्याच्या नादात काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना रात्री अभ्यासाला बसले तर व्यवस्थित होतो रात्रभर जागून, काही असे ज्यांना सकाळी लवकर उठून होतो, काहींचा दुपारच्या वेळेत. तो प्रत्येकाचा आपापला एक टाइम झोन आहे बॉडीचा, जेव्हा बॉडी फार ऍक्टिव्ह असते. काही विद्यार्थी पर्टिक्युलर असे असतात की जे दुपारच्या वेळात जास्त जोर लावून अभ्यास करतात, एनर्जी जास्त लावून. ह्याच्या मागचं कारण असं की एक्झाम ज्या होतात त्या दुपारच्या वेळात होतात. आणि आत्ता तुम्ही काय करता, सकाळी 6-7ला उठलात, 9-10 पर्यंत नाश्ता झाला, 12-1 पर्यंत चांगला अभ्यास करता, 1-2च्या सुमारास जेवता, थोडीशी झोप येते, सुस्ती येते, थोडंसं 3-3:30-4 पर्यंत झोपलं का उठता, परत थोडा अभ्यास करता, क्लासला येतं वगैरे. हा तुमचा आत्ताचा टाइम टेबल आहे. एक्झामच्या वेळी 1-2 वाजता तुम्ही झोपत असता की तेव्हा तिकडे पूर्ण डोकून अभ्यास द्यायचा असतो. तर तुमची 1-2 वाजता झोपायची सवय, तिकडे पण तुम्हाला जर वर्षाची 364 दिवस जर तुम्ही 364 मध्ये अजून 20-30 फेस्टिवल किंवा बाहेर गेलात वगैरे कमी करा, पण मोर दॅन 330 दिवस म्हणजे एक 90-95% दिवस जर तुम्ही तुमच्या शरीराला त्या दुपारच्या वेळेत झोपेची, जेवणाची सवय लावताय, एक्झामच्या वेळी थोडं तरी गडबड करेल, थोडी तरी झोप आल्यासारखं वाटेल, थोडी तरी भूक लागल्यासारखी वाटेल. बरं, त्यात एक्झामच्या वेळी तुम्ही काही रात्री त्याच्या आधीच्या झोपेचं टाइम टेबल बिघडवून ठेवलेलं असतं, त्यामुळे तो शरीर अजून कावकाव करतं, कोणाला पोटातच भुकतं, कोणाला डुलक्या येते, सुस्ती येते ना थोडी तरी. तर ते सायकल आपापल्या हिशोबाने नीट करा. की मग तुम्हाला दुपारच्या वेळेस एक्झाम द्यायची तर आपल्या मेंदूला दुपारच्या फुल ऍक्टिव्ह कसा राहील त्यावेळेस जास्त अभ्यास करा. आणि कोणतरी टॉपर बोललाय की नाही, मी ना रात्री अभ्यास करायचो, रात्री शांतता असते, घरचे झोपून जायचे, परिसर पण शांत, मला खूप रात्र आपलीच असते, असं तसं, म्हणून मी रात्रीचा अभ्यास करायचो. म्हणून तुमचा तो नेचर नसताना उगाच रात्रीच्या अभ्यासावर जाऊ नका. बऱ्याचदा असं अनेक विद्यार्थी म्हणजे रात्री अभ्यास सुरू करायचं बसलेत, 12ला सुरू केलंय, आता थोडा इंस्टाग्राम वापरतो, करत करत मग थोडा वेळ करतो, मग थोडासा झोपतो, मग पाठीला आराम म्हणून थोडासा पडतो, टेकतो करून झोपून गेल्यात, असं खूप होतं. त्यामुळे जो तुमचा नेचर आहे, जो स्वतःचा कॅरेक्टर आहे, तो व्यवस्थित बघा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा, गडबड होऊ देऊ नका. आणि मेन होतं काय की या गोष्टी रिअलाइज होईपर्यंत तुमचे काही महिने निघून गेलेले असतात. आणि इकडे एक एक दिवस, एक एक क्षण महत्वाचे. म्हणजे जे टॉपर असतात त्यांचा एक एक मिनिट ती लोक पर्टिक्युलरली क्लेवरली युटिलाइज करतात, तर आपला तो हातचा जाऊ देऊ नका. जे काही विद्यार्थी असे असतात, आणि तुम्हाला पर्सनली कोणाला विचारलं नाही अजून, की ज्यांनी जॉब सोडून फक्त 1 वर्षासाठी टाइम घेतलाय घरच्यांकडून, किंवा स्वतःला 1 वर्षाचा टाइम दिलाय किंवा मला 1 वर्षात करायचंच आहे, किंवा काहींचं एज असं असतं की त्या सर्टन एजला गेलेत आणि बाकीचे सेटल होतात, आपण होत नाही, ते एक वेगळं इन कॉम्पिटिशन असते. त्यामुळे त्या ह्याच्यात वेळ आपला हातातला वाया जाऊ दे नका, तो व्यवस्थित युटिलाइज करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करताना पूर्ण मन लावून अभ्यास करा. तुम्ही लग्नात जाता किंवा फिरायला पिकनिकला जाता तेव्हा हातात बुक घेऊन जाता, तेव्हा तर इंस्टाग्राम वगैरेचा विसर पडतो ना, की अरे आपल्याला कोणातरी मेसेज असतील किंवा व्हॉट्सअपला मेसेज असतील, मग तिकडे मोबाईलला रेंज आहे नाही, कशाचा फरक पडत नाही, बरोबर. तिकडे पूर्ण तल्लीन होऊन जातं ना. तसं अभ्यास करताना पूर्ण तल्लीन व्हा आणि अभ्यास करताना पूर्ण मन लावून अभ्यास करा आणि मजेच्या वेळी पूर्ण मजा करा. मग वाटल्यास आठवड्यातला 1 दिवस किंवा अर्धा दिवस तुम्ही मित्रांना भेटा, बाहेर फिरा, तसं करा, पण अभ्यासाच्या वेळी पूर्ण अभ्यास करा. ठीक आहे. आपण बघणार आहोत, शिकणार आहोत राज्यशास्त्र. राज्य म्हणजे नेमकं काय, वाचा मॅडम. अच्छा, मला वाटतं उठून उभे राहते की काय, थोडं ताट बसल्यावर आवाज आजचा आतून येईल ना. राज्य म्हणजे नेमकं काय? राज्य म्हणजे एक असा संघटित समाज जो विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहतो, त्याचे स्वतःचे कायदे असतात आणि त्याला लागू करणारी एक सत्ता केंद्रित व्यवस्था असते. आणि या सत्ता केंद्रित व्यवस्थेचा अभ्यास म्हणजे राज्यशास्त्र. भारतात आहे राज्य हा प्रकार आहे. एक संघटित समाज आहे आपला. संघटित समाज कोणत्या नावाने संघटित आहे? भारतीय या याच्याखाली आपण एकत्र आहोत. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात म्हणजे कुठे? भारतीय उपखंडात राहतो, बरोबर. स्वतःचे कायदे असतात, आहेत, संविधान आणि इतर जोडीने सर्व कायदे आहेत. त्याला लागू करणारी एक सत्ता केंद्रित व्यवस्था असते. म्हणजे कोण? आपल्याकडची शासन व्यवस्था ना. केंद्रामध्ये केंद्र सरकार आहे, राज्यामध्ये राज्य सरकार आहे, आणि आपल्याकडे त्रिस्तरीय रचना आहे. ती सर्व यंत्रणा याच्यामध्ये आली, म्हणजे आपल्याकडे राज्य व्यवस्था प्रकार आहे. आणि या गोष्टीचा अभ्यास म्हणजेच काय? राज्यशास्त्र. तर हे पॉईंट महत्वाचे आहेत. मला वाटतं जर तुम्ही इंडेक्स तुमचं जर बुक सेपरेटली केलं असेल तर लिहून घ्या, ते बरं पडेल. मला वाटतं तुम्ही नोटबुक कसं करायचं, बुक कसं करायचं तेव्हा तुम्ही नव्हतात ना, आय गेस. त्याच्यानंतर आलं ना आता.
आता या पुढे तुम्ही समजवा त्यांना मी नोट्स कशा बनवायचे ते सांगितलं ते. तेव्हा तेव्हा तर तुम्ही एकदा ऐकलंच होतं आणि आत्ता ताजं ऐकलं, त्यामुळे तुम्ही दोनदा ऐकले. थोडं थोडं पुढे वाटलं इथपर्यंत या कॅमेऱ्यासमोर कळू. त्या सांगतील तुम्हाला की नोट्स कशा बनवायच्या, बुक कशा बनवायचे. चुकलं तर मी सांगेन. आणि तुमचे सर्व मित्रमंडळी चुकले तर काय बोलणार नाही ना तुम्ही लोक? नाही बोलणार, काय नाही बोलणार. बोला बोला. अरे हे हसू नका, हसू नका. तर आपण ते इंडेक्स लिहितो. आणि मग नंतर खूप सिलेबस शिकून झालं की आपल्याला माहिती नसतं कुठे काय नाही. जेव्हा आपण शोधायचं असतं एकदा करायला तर काय खूप कमी असतं. आपल्याला पर्टिक्युलरली टॉपिकचे रिव्हिजन करायचे असते. त्यावेळेला आपण शोधायला सोबत जाऊन मग काय करायचं, नंबरही शेती पेजेसला 1, 2 असं. आणि सिलेबसमध्ये इथे आपण बघू सिलेबस टॉपिक. इथे पण तेव्हा येणार नाही ते असं इथे एक नंबर असणार आणि ते पण ते आपण पेज नंबर लिहायचं. आपल्याला ज्यावेळी कुठला टॉपिक शोधायचा तर त्यावेळी इंग्लिशमध्ये बघायचं, त्याचं पेज नंबर काय ते बघायचं आणि मग त्याच्या पेजवर जायचं. टाळे, एकदा टाळे वाजवा, टाळे वाजवा. पुढे आले त्याची टाळे वाजवा. थोडक्यात सांगतो पुन्हा. एकतर प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगळं सेपरेट बुक ठेवा. त्याच्यानंतर जे तुम्ही बुक करताय त्याच्यातले पहिले 4 पेजेस साधारणपणे आपला हा इंडेक्स सारखा प्रकार म्हणजे आपला जो पॉलिटिकल सायन्सचा भाग आहे तो टॉपिक्समध्ये डिवाइड केलाय. आणि बरं, ज्या क्रमामध्ये टॉपिक्स दिले त्याच क्रमाने शिकणार आहोत आपण असा भाग नाही आहे. जसं जे शिकवताना लिंक लागत जाईल, जे महत्त्वाचं वाटेल, म्हणजे संसदेचा उल्लेख करता करता राष्ट्रपती आलं, राष्ट्रपतीचा उल्लेख करता करता समजा त्यात इमर्जन्सी आली, काय आलं, किंवा त्याच्यात एक महत्त्वाचं नवीन आलेले 3 कायदे आलं, तर मग ते असं कंटिन्यू शिकत जाऊ. म्हणजे हाच क्रम असेल आणि हा शिकवला मग हा शिकवला मग सर हे शिकवायचं विसरले असं समजू नका. आपण सर्व कव्हर करूच. हा झाला इंडेक्सचा भाग, म्हणजे हे आपण टॉपिक्समध्ये डिवाइड केला पॉलिटिकल सायन्सला. ते त्या पहिल्या 3-4 पेजेसमध्ये आपल्या हिशोबाने लिहा. आणि अजून काही स्टडी मटेरियल जे तुम्हाला रिफर करायचं, काही बुक्स आहेत. म्हणजे आत्ता सध्या हे लोकल बॉडीजच्या इलेक्शन झालेत, होत आहेत. कशामुळे तर ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट आला, निकाल आला आणि आदेश आला. एक प्रकारे निकालापेक्षा आदेश म्हणू आपण, की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या प्रलंबित ज्या आहेत त्या. आणि म्हणून या होत आहेत. डिसेंबरमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आणि आता शहरी स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत. 29 महापालिकांमध्ये आता उद्या वोटिंग आहे, त्या होत आहेत. म्हणजे हा जेव्हा नोट्स बनवली होती किंवा यावर्षी जेव्हा शिकवायला मागच्या बॅचला सुरू झालं तेव्हा महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे जो इकडे फक्त एक लाईन पुरता जो टॉपिक आहे ग्रामीण आणि नागरी शासन व प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, त्यांनी उलट जास्त आपले लेक्चर घेतले, जास्त भाग घेतला. जे मागच्या लेक्चर बसवले त्यांना माहिती असेल ते झाले मागाशी लिहून. ह्या पेजवरचं लिहितं ना आता, बाकी आहे. हां, तर हा इंडेक्स सारखा वापर करा. ते मटेरियल सांगेल त्याचं पण रेफर करा. काही बुक्स आहेत जे या स्थानिक स्वराज्य संस्था या प्रकारासाठी तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती मिळेल, ते बुकची नावं सांगेल. ते लिहायला तुम्हाला बुकच्या सुरुवातीला बरं पडेल. बरं, ही इंडेक्स बनवली का, ती बनवायची कशासाठी? आता हा टॉपिक तुम्ही टाकलाय, पुढचा काय टॉपिक असेल, या बुकला ना पेज नंबरिंग करा. मॅडमनी तो एक पॉईंट सांगताना फक्त थोडीशी गडबड झाली. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर असं सर्व पेजेसला नंबर टाका. बरं, टाकताना वेळ वाचवला अजून एक आयडिया सांगतो. 1च्या मागे 2च आहे, मग त्याच्या पुढे 3 का 3च्या मागे 4च आहे. त्यामुळे ते 1, 2, 3, 4 टाकत बसू नका. एकतर 2, 4, 6, 8 असा टाका किंवा 1, 3, 5, 7 टाका. पूर्ण टाकायची गरज नाही, त्यामुळे तो अजून अर्धा वेळ वाचेल. नंतर समजा आपण महत्त्वाचे कायदे या पॉईंटवर आलो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था या पॉईंटवर आलो, तो इंडेक्समध्ये आहे तुमच्या 7व्या नंबरवर. आणि 7व्या नंबरच्या पुढे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पुढे तुम्ही या तुमच्या नोटबुकमधल्या कोणत्या पेजवरती तो आहे हे त्याच्या पुढे इंडेक्समध्ये मेन्शन करून ठेवलं किंवा पेज नंबर 35, तर तुम्ही एक्झामच्या वेळी किंवा कधीही रिव्हिजन करताना किंवा एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला नोट्स त्याचे रेफर करायचे, तर तुम्हाला असं करून पानं चालून एकतर बुकची वाट लागतेच, ते होतं, प्लस शोधायला वेळ जातो. आणि एक्झामच्या वेळी तर 1-1 मिनिट महत्त्वाचा असतो, तो होऊ नये. त्यामुळे अशा प्रकारे सुटसुटीत टापटीप आत्ता थोडासा वेळ लागेल, पण सुटसुटीतपणा करून पेजेसला नंबरिंग करा आणि ते पेजेसचे नंबर इंडेक्समध्ये मेन्शन करून ठेवा. तसा अभ्यास करा. मी हे लिहून घ्यायच्या मागचं कारण सांगतो की तुम्हाला सिलेबसचा अंदाज लिहून यावा. असं जर वाचायला सांगितलं तर तेवढं लक्षात राहत नाही. हे लिहून घ्या, बाकी हे तुम्हाला मिळणारच आहे, फक्त हे लिहून घ्या सांगले त्याच्यासाठी. मग असं झालेलं भारताचे संविधान अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे संविधानाचं मॅडम आठवतं तुम्हाला, सुरुवातीचं लेक्चर तुम्ही बसले आहात,
संविधानाची कॅलिग्राफी कोणी केली आहे, मराठी कोणी हिंदी कोणी केली, इंग्रजी कोणी केली आहे, संविधानाच्या आपलं संविधान बघितलं असेल ना, हे असं पेज जर आहे तर त्याच्या डिझाईन आहे, ती डिझाईन कोणी केली आहे, ही जी साईडला डिझाईन आहे ती इतकं डिटेलमध्ये आपण केलेलं आणि त्याच्यावरती प्रश्न पण आला ना आता बी आणि सी मध्ये आय गेस आलेलं ना. बघूया आपण व्हिडिओ बनवूया थांबा. सर तुम्ही पण एक्झाम दिली ना? नाही मग नाहीतर मी तुम्हाला क्वेश्चन पेपर कशाला मागितला असता. तुम्ही देत नाही? नाही नाही मी राज्यसेवाचा फॉर्म का भरलेला, क्वेश्चन पेपर ब्लँक मिळावा म्हणून. पण मला नंतर कळलं की आकाश सर पण एक्झाम देतात, मग त्यांचेच क्वेश्चन पेपर रेफर केले. मला क्वेश्चन पेपर हवे होते त्याच्यासाठी राज्यसेवेचा फॉर्म भरलेला, पण आता बी आणि सीचा नव्हता भरलेला. कारण इथे बाकीचे शिक्षक जे होते ते कोणीच एक्झाम देणारं नव्हतं. नंतर आकाश सर जेव्हा जॉईन झाले तेव्हा कळलं की ते एक्झाम देतात, मग सगळे संबंध नाही झालं. बाकीच्या विषयांना शिक्षक कोण कोणी आता नावं आपल्या इतिहासाला हे आहेत आकाश सर. कोणत्या शब्दाला कोणता बोलला विषय, इकॉनॉमिक्सला प्रथमेश सर आणि कपिल सर. हे पण हे एक्झाम देणारे नाही आहेत ना. आणि अजून कोण आहे, रोहित सर. आणि सायन्सला पण तेच आहेत ना. आणि एवढे सब्जेक्ट असतात ना याच्यात. जिल्हा प्रशासन आता महत्त्वाचं असणार आहे येत्या काळात. जिल्हा परिषदेची निवडणुका होणार आहेत, ऐकलंय ना. महाराष्ट्र मुंबईची जिल्हा परिषद कुठे आहे, प्रत्येक जिल्ह्याची जिल्हा परिषद असते बरोबर. काय काय परत बोला, काय बोललात. जिल्हा परिषद म्हणजे काय, जिल्ह्याची परिषद. ठाण्याची जिल्हा परिषद ऑफिस माहिती तुम्हाला, जर तलावपाळीच्या इथून मामलेदार मिसळला जाताना लागते जिल्हा परिषद ऑफिस आहे. ठाणे स्टेशनवरून तुम्ही तलावपाळीला जर चालत गेलात तर लेफ्टला तलावपाळीला ठाण्याची जिल्हा परिषद माहिती असेल ना तुम्हाला बरोबर. त्या व्हिडिओच्या लाईनमध्ये सरळ पुढे सिग्नलला. मुंबईचं जिल्हा परिषद ऑफिस कुठे आहे नक्की. मुंबईला जिल्हा परिषद आहे का जरा सर्च करा, गुगलवर सर्च करा. जिल्हा म्हटलं जिल्हा परिषद असली पाहिजे. मग मुंबई आपल्या मुंबईत पण महानगरपालिका ठाण्याला पण आहे. लक्षात हा पॉईंट. जिल्हा परिषद असते कोणाची, ग्रामीण भागासाठी ना. ठाण्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद ग्रामीण भाग आहे त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आहे. मुंबईत ग्रामीण पट्टा अस्तित्वात नाही, त्यामुळे जिल्हा परिषद मुंबईला नाही. मुंबई हा एक जिल्हा आहे, दोन जिल्हे आहेत, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. जे एकमेव महानगरपालिका अशी आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, जिच्यामध्ये दोन जिल्हे. बाकी ठिकाणी जिल्ह्यांमध्ये महानगरपालिका आहेत. ठाण्यामध्ये म्हणजे आता ठाणे पालघर वेगळा झाला, पण तेव्हा जेव्हा एक होता किंवा आता वेगळं जरी पकडलं तरी ठाण्यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार, मीरा भाईंदर, उल्हासनगर, इकडे पनवेल, नवी मुंबई, मग ते रायगड बिगडचा तो पट्टा जर तुम्ही त्याच्यात पकडला, इकडे सुद्धा किती महानगरपालिका एकट्या जिल्ह्यामध्ये, या 2-3 जिल्ह्यांमध्ये होत्या. आणि मुंबई असं आहे की बाबा शहर मोठं आहे, एक मुंबई शहर म्हणून म्हणतो. त्याच्यानंतर त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका काम करते, त्याच्यामध्ये 2 जिल्हे आहेत असं बघा. राजकीय पक्ष सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण 2022 पासून ह्याच्यावरती वेगळ्या अँगलने खूप प्रश्न विचारले जातात. कारण राजकीय पक्ष म्हटल्यानंतर पक्षफुटी, पक्षांतर, मग पक्षांतर हे सर्व विषय आल्यामुळे पक्षांतरबंदी कायदा किंवा राजकीय पक्षांची रजिस्ट्रेशन, त्यांची नोंदणी कशी होते किंवा त्यांची मान्यता त्यांना कशी मिळते, मान्यता कशी रद्द होते, निधी, अध्यक्ष, त्यांच्या निवडणुकीचे प्रकार, हा सर्व पॉईंट त्याच्यात आहे. भारतीय प्रशासनाचा उगम म्हणजे आज प्रशासन व्यवस्था आपण बघतो ना, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन, मग त्यात महानगरपालिका, पुणे नगर परिषद, जे काय असेल ते. पण सुरुवातीचा भारतात नेमका प्रकार काय चालायचा, कसं चालायचं, त्या गोष्टी आपण त्याच्यात बघू. महाराष्ट्र राज्य शासन प्रशासन, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली,
1 मे 1960. आणि त्याच्या आधी महाराष्ट्र काय होतं? बॉम्बे प्रेसिडेन्सी. त्याची स्थापना कधी झालेली? बघू आपण नोट्समध्ये, महत्त्वाचे पॉईंट आहेत. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? आपण महाराष्ट्रामध्ये बघूच तो. महाराष्ट्राचे पहिले कोण होते? यशवंतराव चव्हाण. हा मी डिटेलमध्ये सांगले व्हिडिओमध्ये याच्याबद्दल मुख्यमंत्री, आणि आपल्या नोट्समध्ये किती डिटेलमध्ये तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्री पॉईंट. बॉम्बे प्रेसिडेन्सीचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. तेच होते. आणि यशवंतराव चव्हाण आपला पहिला कार्यकाळ, आता मुख्यमंत्री बनले ना 1960ला, पण ते पहिला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. सॉरी. 1960-62च्या नंतर 62च्या सुमारास भारत चीन युद्ध झालं, आणि तेव्हा नेहरूंनी त्यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी देऊन दिल्लीला बोलून घेतलं, आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीला जावं लागलं. आणि म्हणून जे आता एक प्रश्न होता बघा, महाराष्ट्राचे पुढीलपैकी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोण? हा प्रश्न, त्याच्यावर आपण शिकताना तेव्हा डिटेलमध्ये शिकलो होतं, आठवत असेल. आणि वसंतराव नाईक हे पहिले मुख्यमंत्री होते ज्यांनी आपला पहिला मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केला, पहिला 5 वर्षाचा. नाहीतर यशवंतराव चव्हाणानंतर एक बनले होते मारुतराव कन्नमवार, आणि त्याच्यानंतर बनलेले एक पी के देसाई, जे सर्वाधिक काळ आतापर्यंतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आपण म्हणू शकतो. किती दिवस असेल? सर्वात कमी 10 दिवसासाठी मुख्यमंत्री होते ते पी के सावंत. आणि त्यांच्यानंतर बनले आपले, नाव बोललो मी आता, पहिला कार्यकाळ पूर्ण केला ज्यांनी, वसंतराव नाईक, ते बनले. वसंतराव नाईक हे जवळजवळ 11-12 वर्ष त्याचे मुख्यमंत्री होते. आणि यशवंतराव चव्हाण जे बनले मुख्यमंत्री आणि नंतर संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला गेले, त्याच्यावरून मग ते एक फेमस टॅगलाईन आलेली की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. एक सिम्बॉलिक आहे त्याचा अर्थ की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, हे तेव्हाचं वाक्य आलेलं. आणि ते बऱ्याच रेफरन्सेसमध्ये किंवा आज सुद्धा न्यूजपेपरमध्ये कधी कधी समजा तसा सिमिलर टॉपिक आला तर तेच वाक्य आज सुद्धा रेफर होतं, इतकं ते गाजलं वाक्य त्यानंतर. निवडणूक प्रक्रिया प्रचंड महत्वाचा टॉपिक आहे मागच्या 2024 सुरू झाल्यापासून आज तागायत. कारण 2024 सुरू झाल्यापासून सतत आजपर्यंत निवडणुकीचं वारं वाहतच आहे. निवडणुकीचे काय काय गोष्टी कानावर पडत आहेत. उद्या वोटिंग कार्ड आले सर्वांचं, वोटिंग करणार ना उद्या? कुणाला मत देणार? कुणाला देणार? मग तिकडे वोटिंग कधी झालेली स्थानिक निवडणुकांची? माहिती पण नाही. प्रॉब्लेम येऊ शकतो कधीतरी. कोणत्या तरी एक्झामच्या इंटरव्ह्यू जर मी पुढे बसला, पोस्टसाठी जर तुम्हाला प्रश्न विचारला, काय उत्तर द्यायला? बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट, मतदान केल्याची पावती नोंद तिकडे होत असते इलेक्टोरल रोलकडे. ती गोष्ट पावती म्हणून, पुरावा म्हणून कधी तुमच्या मुलाबाळांना काही 30-40 वर्षांनी लागेल तेव्हा ते डोक्यावर हात मारून घेतील की आमच्या आईने काय आळस केलं, वोटिंग करायला केली. प्रॉब्लेम येतो. वोटिंग केल्याची पावती तिकडे रजिस्टर होत असते, म्हणजे तुमच्या हातात जरी काही मिळत नसलं तरी तिकडे डेटा राहतो, ती लागते. म्हणजे आजच्या काळात जसं 1960चा पुरावा 1960चा पुरावा मागतात माहितीये ना, तो काय कायम 1960 राहणार नाही. पुढे 30-40 वर्ष सरकेल तर हा काळ पण 30-40 वर्ष पुढे सरकेल ना. मग जेव्हा 2000 तुमची नातवंड जी आपली नातवंड असेल त्यांना 2020चा पुरावा मागतील, 2010चा मागतील, तेव्हा ती लोक कुठून आणणार जर वोटिंगच नाही केली तर? आणि अजून एक प्रकार म्हणजे इलेक्शन ड्युटीला, आता मी मागच्या वेळी होतो ना, विधानसभा इलेक्शनच्या वेळची गंमत सांगतो. एक व्यक्ती आला, यंग मुलगा होता, 22-24 वर्षाचा चांगला. तो बोलतो की मला वोटिंग करायचं आहे. मी म्हटलं हा, वोटर आय डी दाखवा तुमचा, म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेन सेंटर कुठे. मी ॲक्च्युली तसं माझं काम नाही, मी फक्त सेंटरवरती जो आहे तो व्हेरीफाय करून सोडणं माझं काम आहे. पण चला मग मदत करूया म्हणून म्हटलं, हा बघू तुमचा वोटर आय डी दाखवा, मी सेंटर कोणतं तुमचं सांगतो. फर्स्ट टाइम वोटर कळलं होतं. तो बोलला नाही माझ्याकडे वोटर आय डी नाही आहे. मला वाटलं की फिजिकल वोटर आय डी आला नसेल, रजिस्ट्रेशन केलं असेल, म्हणून ऑनलाईन डेटामध्ये शोधला तर त्याचा डेटाच मिळत नव्हता. मी म्हटलं तुम्ही वोटर आय डी इलेक्टोरल रोलमध्ये रजिस्टर केलं आहे का, फॉर्म भरला आहे का? बोलतो नाही. म्हटलं मग कसं होणार? बोलतो पण माझं 18 वर्ष पूर्ण आहे. म्हटलं 18 वर्ष पूर्ण इज नॉट अ मेरे क्वालिफिकेशन. तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे तर तुम्ही वोट करू शकाल.
बोलतो नाही मला माहित नव्हतं वगैरे वगैरे, पण मला वोट करायचं. म्हटलं नाही तुम्ही वोट नाही करू शकत. तो बोलतो की काय होऊ शकतं का बघा ना असं. म्हटलं असं काय तुमच्याकडे वोटर आय डीच नाही तर होणार कसं का. आणि मी मला कळले ना की हा इतका का एक म्हणजे स्पष्ट याच्यात बोललो तर इतका काय ह्याचा कासावीस होतो की मला वोट करायचं आहे करायचं. म्हटलं इतकं गरजेचं काय आहे की वोट करायचं आहे. इंग्लिशमध्ये बोलतो त्याच्याशी की वाय इट इज सो इम्पॉर्टंट दॅट यू यू मस्ट वोट, यू वॉन्ट टू वोट, वाय इट इज सो इम्पॉर्टंट. तो बोलला की कामावरती आम्हाला वोट केल्याची गोष्ट पावती पुरवून पाहिजे तरच तुमचा इन्क्रिमेंटसाठी विचार केला जाईल असं होतं. आणि म्हणून तो कासावीस झालेला धावपळ करत होता असा होता. आणि त्याला तेव्हा आठवलं की अरे वोट करायला पाहिजे. ही कधीची 2024च्या ऑक्टोबरची गोष्ट. त्याच्या आधी मे मध्ये इलेक्शन झालं तेव्हा त्याने वोट केलं नाही आणि त्याच्यानंतर वोट केलं नाही तर नाही, पण त्या दरम्यान पुन्हा वोटर आय डीची ड्राईव्ह निघालेली रजिस्ट्रेशन, तेव्हा पण त्याने रजिस्टर करून घेतलं नाही. जेव्हा कामावर सांगितलं की बाबा आता फेब्रुवारीमध्ये जेव्हा सर्वांची नावं घेतली तर इन्क्रिमेंटसाठी ठरवली जातील तेव्हा ज्यांनी वोट केलंय त्यांनाच कन्सिडर केलं असेल तेव्हा त्याला जाग आली. अशी नग सुद्धा असतात. एक आलेली कोण होती कोणत्या ह्याच्यातली सांगत नाहीत तुम्ही समजून जाल. आलेली वोट तिच्याकडे हे नव्हतं, आधार कार्ड नाही, तुम्ही काहीतरी ओळखीचा पुरावा नेला पाहिजे गरजेचं ना. होतं पूर्ण फक्त चेहरा झाकलेला आणि फक्त डोळे दिसत होते. आम्ही ओळखणार कसं ते पण दाखवायला तयार नाही. तुम्ही कोणात स्वतःला व्हेरीफाय करा ना. आधार कार्ड द्यायला तयार नाही, पॅन कार्ड द्यायला तयार नाही. बरोबर, मग फोन तर अलाउड करत नाही, तरी पण फोन अलाउड केलं. म्हटलं तुम्ही आत्ता आणलं नाहीये, घरच्यांना फोन करून सांगा किंवा फोटो पाठवा, तो बघून आम्ही तुम्हाला जायला अलर्ट करू. नाही नाही माझ्याकडे नाही, मी नाही दाखवणार असं तसं, मी चेहरा पण नाही दाखवणार, पण मला वोट करायचंच आहे. मग शेवटी लेडी पोलिसांना सांगून तिला उचलून बाहेर न्यायला लावलं. मग तिला उचलून घेऊन जात असताना म्हणजे उचलून आधी नाही लावलं, पहिलं बोललं की नाही हिला बाहेर घेऊन जा, इकडे उगाच केओस क्रिएट करते. मग ती गोंधळ घालायला लागली. हमारे हमको ऐसे ही करते वैसे ही करते, ये सरकार हमारे आवाज दबा रही है, हमको वोट नहीं देने देती, हे ते असला गोंधळ घातला होता ना तिने. एकतर माझी ड्युटी होती मुलुंडमधल्या सगळ्यात मोठ्या वोटिंग सेंटरला, तिकडे तर खूप गर्दी आहे. ते उगाच ते हे करत तिला उचलले आणि व्हॅनमध्ये टाकली आणि मग नेलं तिला. असं असे एक नग येत असतात वोटिंग हे करत असताना. खूप एक हे येतं. एक किस्सा आठवला ह्याच्यावर. आमच्या ट्रेनर आहे त्यांनी हा किस्सा सांगितलेला त्यांच्या इनिशियल डेजमध्ये, म्हणजे जेव्हा मी सिव्हिल डिफेन्स फोर्स जॉईन केली होती त्या सुमारास. त्यांनी कुर्ला का बँड्रामध्ये ही गोष्ट झाली त्यांच्यासोबत. ट्रेनिंग चालू होती नवीन रिक्रूट्सची. त्यांना ट्रेनिंग झाली, शेवटचा दिवस होता आणि सेंट ऑफ वगैरे होता, आणि योगायोगाने त्यांच्या इथून काही मीटर अंतरावरच एक बिल्डिंग कोसळली. ती बिल्डिंग कोसळली. आता समजा एखादं तुम्ही फायर फायटिंगचा वगैरे कोर्स आणि तुम्हाला कळलं आग लागली आहे दुःखद घटना, पण तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी की आता स्वतःला सिद्ध करायचा. जी गोष्ट आता आपण शिकलो ती लगेच सिद्ध करायला मिळते. म्हणजे तुम्ही समजा आता मी पर्टिक्युलर टॉपिक शिकवलाय, त्याची मॉक टेस्ट लगेच सांगितली, खुश वाटलं की बाबा स्वतःला अॅनालाइज करायचं आणि चान्स मिळेल. तर गेले सर्व, चला आपण रेस्क्यू करूया सर्वांना म्हणून गेले आणि काढतायत बाहेर जखमी लोकांना वगैरे वगैरे. ते सर जे होते ज्यांनी ट्रेनिंग दिली ते स्वतः होते. नंतर कलेक्टर आले काही तासांनी आणि सर्व रिपोर्ट म्हणजे जे काही जखमी होते त्यांना हॉस्पिटलला हलवून बिलवून सर्व वातावरण शांत झालं. त्यानंतर रिपोर्ट विचारला गेला की कितने लोगों को अस्पताल पहुंचाया. बँड्रामधली गोष्ट आहे, कितने लोगों को अस्पताल पहुंचाया असं कलेक्टरने विचारलं. ते सर एकदम ताट ह्याच्याने वगैरे आले की सर 147 लोगों को अस्पताल पहुंचाया, इतने लोग गंभीर घायल है, इतने लोग मामूली घायल है वगैरह वगैरह, ये इतने हॉस्पिटल में, वो इतने हॉस्पिटल में. बोलतो कितने लोग हैं, तो 147 147. तो बोलते इस बिल्डिंग में रहते ही 35 लोग हैं, आपने 147 को कैसे पहुंचाया. गंमत काय होती माहिती का याच्यातली, कधी ऍक्सिडेंट झाले ना, ऍक्सिडेंट किंवा हे अशा दुर्घटना झाल्यावरती सर्वात जास्त गर्दी किंवा धाव कोणत्या लोकांची असते, ज्यांना लुटमार करायची असते. ते लुटमार करायला घुसले, फार 10-20% त्याच्यातली अशी लोक असतात जे जेन्युइनली हेल्प करायला पुढे जात असतात. बरं त्यांनी सुद्धा जाऊ नये हेल्प करायला, कारण की तुला ट्रेंड व्यक्ती नसतात. हे व्यक्ती असे होते की जे लुटमार करणारे किंवा हेल्प करायचे अगदी जेन्युइन कारणाने पण पुढे आले. पण कोसळलेली बिल्डिंग आहे, त्यात वायरी तुटल्या आहेत, गॅस कनेक्शन तुटले आहेत, काय तुटले आहेत, त्याच्याने जखमी होऊन उलट जे तिथली लोक होते त्यांच्यापेक्षा जास्त रेस्क्यूअर जखमी झाले. असा प्रकार झाला. असं असतं. कारण कलेक्टरने डेटा लगेच ह्याला विचारला, शिधा अधिकारी असतो ना, शिधा वाटप अधिकारी, रेशनिंग ऑफिसर, त्याच्याकडे पूर्ण फील्ड असतं किंवा कोणत्या भागात कोणत्या पर्टिक्युलर बिल्डिंगमध्ये किती लोक लागतात. तो बोलला इधर तो रहते 35 लोक आहे, तो 147 को अस्पताल कैसे पोहोचा, असा विषय असतो. या खूप गोष्टी म्हणजे तुम्ही जर कधी कोणत्या ऑफिसर म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीत जॉईन झालं तर खूप गोष्टी शिकायला मिळतात, कळायला मिळतात. ते सर उत्साहाने बोलले की मी 147 लोकांना हॉस्पिटलला पोहोचवलं, तर हातात इकडे 35 असा प्रकार असतो. आणि आता भांडूपला एक दुर्घटना झालेली आहे की बसची दुर्घटना.
बस BC. त्यात म्हणजे बोलता बोलता दुर्घटनेवरून एक केस आठवली म्हणून त्याच्यातली एक आई आणि मुलगी अशी होती. त्याच्यातली जी मुलगी होती ती ज्युनियर आर्टिस्ट म्हणून चित्रपटामध्ये वगैरे कामं करते, लहान मुलगी. तिला आई एका शूटवरनं काहीतरी घेऊन येत होती आणि बस चढली तेव्हा त्या दोघी बस खाली आल्या, पण आईने मुलीला ढकललं. म्हणजे तिने पूर्ण जोर मुलीला वाचवण्यासाठी लावला, पण स्वतःला वाचवू शकले इतकी गेली. बरं, हे सर्व गोष्टी कोण 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 मेले बिले काय ह्याच्यात जेव्हा ते मेले तेव्हा त्यांचे फोन्स होते, दागिने होते. एक तर अशी होती की जी गावी इथे नर्स मुंबईत राहणारी, पण गावी साताऱ्याला का कुठे एका लग्नासाठी गेलेली. ती येताना लग्नावर येताना दागिने बिगिने असतातच ना, अजून पण कोणतरी असं होतं, पण त्यांचे दागिने गायब, मोबाईल गायब, गळ्यातली चेन गायब, अंगठ्या गायब, असा प्रकार. अगदी जेमतेम 2-3 मिनिटात गायब असा प्रकार असतो. त्यामुळे दुर्घटनेमध्ये कधी तुमच्या समोर घडले तुम्ही चांगल्या मोटिव्हने जाल वाचवायला. तर म्हणजे आम्हाला त्या गोष्टी ट्रेनिंग असून पण सर्वात पहिला आदेश हाच असतो की स्वतःचा जीव वाचून मग दुसरा जीव वाचवा. त्यामुळे कधी पटकन अशा पद्धतीत पडून काय झालं असेल तर जे प्रॉपर ट्रेंड लोक आहेत त्यांच्या गायडन्स खाली अशा गोष्टी करत चला. कारण की आपल्या मुंबईतल्या ह्या गोष्टी तर दर 3-4 महिने आपल्या दर वर्षातल्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जातात. पूर असतो, काय असतो, ट्रेन ठप्प पडते, हे बंद पडते, आपलं नेहमीच आहे. पुढे जाऊ. हे लिहिलं. हे थोडंसं महत्त्वाचं असतं MPSC या दृष्टिकोनातनं. एरवी दुर्लक्ष होतं, पण महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते काय आहेत नेमकं ह्याच्यामध्ये वाचताना तुम्हाला पटकन डिस्टिंक्टिव्हनेस लक्षात येणार नाही. तुम्ही होतात ना लेक्चरला, तुम्हाला माहिती असेल ते काय आहे सर्व. मॅडम जाऊ दे, आपण तुम्ही नवीन आहात अशा अप्रोचने आपण जाऊ. ठीक आहे. तुमचं नाव का मॅडम? प्रतीक्षा. तुमचं? तुम्ही बसलात ना एकदा मला वाटतं माझ्या लेक्चरला? कधी क्लासमध्ये आला होतात असं बघितल्यासारखं वाटतं मला. कधी एन्क्वायरीला आलात तेव्हा नेमकं मी होतो असं वगैरे असं काहीतरी असेल. तुम्ही बहिणी बहिणी आहात? ओके. एकत्र एकच फी भरली की 2 फी भरली? फी 2 जणांची भरली की 1 जणांची भरली ते सांगा. 2 जणांची आहे ना? हां, मग ठीक आहे. मग दोघींना विचारलं तर एकाची असू शकतं, एकाला विचारेल. तुम्ही जुळ्या आहात की? पण हा प्रश्न येत असेल ना बऱ्याच जणांकडनं, जुळ्या आहात का म्हणून. तुमचं सरनेम काय बोललं तुम्ही? हा, तुमचं सरनेम काय आणि तुमचं? चेतन देसाई. लांबून येणार कोण आहे आता आपल्या या बॅचमध्ये जर करू दे. लांबून मानकुर्द. तुम्ही मॅडम कुठून येता? परळी. तुम्ही? परळी. ओके. तुम्ही? नायगाव. पोलीस कॉलनी. माडा. तुम्ही चेतन? CST. CSTला कुठे राहता? ओके. लोक तिकडे कामावर येतात, तुम्ही असं डाऊन मारता. लोक कामावर जायला कुलाबा आणि कफ परेडला येतात, हा माणूस राहतो कफ परेडला. तुम्ही? लालबाग परळ. पुढे जाऊया. लिहायचा स्पीड वाढवा. राज्यसेवेत तुम्ही राज्यसेवा देताय मॅडम? रायटिंग स्पीड वाढवा. दिलात म्हणजे कंबाईन B आणि C मेन मोटिव्ह आहे. तुमचं राज्यसेवा पण आहे तुमच्या ह्याच्यात. तुम्ही पण एक राज्यसेवा बोला, मग तुम्ही पण आहे म्हणजे रायटिंग स्पीड वाढवायला. ओके. तुमची रायटिंग स्पीड मी करून घेईन, जे राज्यसेवावाले आहेत खास करून त्यांची, आणि बाकीच्या नेमन ठेवाच पिकअप बऱ्यापैकी. कारण राज्यसेवेची तयारी करताना जर तुम्ही राज्यसेवेला गेलात ना, होतं कसं आन्सर रायटिंगमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रायटिंग स्पीड, तुम्ही जो कंटेंट लिहिताय तो, डोक्यामध्ये तुमचा कंटेंट, डोक्याचा वापर, तुमचा माइंडचा वापर, तुमचा पूर्ण जे काही एनर्जी आहे त्याचा वापर कंटेंटसाठी झाला पाहिजे. रायटिंग स्पीडसाठी तुमची एनर्जी खर्च नाही झाली पाहिजे. त्याची हाताला आधीच आत्तापासून सवय लावून घ्या. म्हणजे नोट्स जे तुम्हाला क्लासमधून दिले जातील, तुम्हाला PDF दिले जातील, ते PDF मोबाईलमध्ये जमा करून ठेवू नका. होल्डर आणि होलसेलर जसं माल जमवतो ना आणि सीझन आल्यावर विकतो तसा प्रकार करू नका. PDF जी येईल रोजच्या रोज ती लिहून काढा बुकमध्ये तुमच्या हाताने, तर तुम्हाला शिकवलं लिहिणं ते 20% रजिस्टर होऊन जाईल चांगलं तिथपर्यंत.
ते लिहिलात का 30-40% जाईल आणि जेवढ्या वेळ तुम्ही रिव्हिजन कराल तेवढा 10-10% पर्सेंटेज वाढवा. 4-4-5-5 रिव्हिजन झालं तर एखादा पर्टिक्युलर टॉपिक तुमचा 90-100% पर्यंत कव्हर होऊन जाईल. एकदम 100% होऊ शक्य नाही, पण तुम्ही 95-98 पर्यंत जा पर्टिक्युलर टॉपिक्सला. आणि समजा आपले 20-22 टॉपिक आहेत, त्यातले 17-16 अगदी फार फार तर 18 जरी तुम्ही इतके 90% 80%च्या रेंजमध्ये केलेत ना, तर तुमचे 15 प्रश्न पर्टिक्युलर सब्जेक्ट मधले सहजपणे तुम्ही 10 ते 12 सहज डोळे बंद करून खात्रीने की हेच 100% उत्तर आहे इतक्या खात्रीने सोडवा. आणि 2-3 जे जरा सुद्धा डाऊटफुल वाटतात ते तुम्ही सहज सोडून देऊ शकता किंवा नाही द्यायचे. मला हे माझे 10 किंवा 9 प्रश्न हे मला माहिती आहेत की हेच उत्तर आहे, मला ह्याच्यातले मार्क नेगेटिव्हमुळे घाण करून घ्यायची नाहीये, तर मी त्याला हातच लावू नका असा कॉन्फिडन्स ठेवा. तो कधीही शिकलेल्या गोष्टी मी सतत रिव्हिजन करत राहील ना, तर होऊन जाईल तो. आणि हे लिहा पुढे. आम्ही काय करतो, जो असं उठून बाहेर जातो ना त्याच्याबद्दल गॉसिप करतो. आम्ही सर्वच जण, मी पण असं गेलो. आता तुम्ही गेलात तर आम्ही तुमच्याबद्दल खूप काय काय बोलवतो ना. हो दे. तरी सगळ्यात जास्त ती चोरून वेफर खाणारी मुलगी बोलवती आणि त्याच्या खालोखाल मी एवढं बोलून पण मला विचारलं नाही, तुम्ही बोला. एवढं बोलून मला विचारलं नाही. आणि दुसरी सगळ्यात त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त बोलते चोरून तिळगुळ खाणारी मुलगी. विचारले पण नाही सांगत कोणीच. असे लोक म्हणजे सरांना दाखवून दाखवून खातात. वेफर कसा उष्टवतो, एक वेफर आपण खातो काढतो. तुम्ही सगळे लाडू असे घेऊन खात होतात का? अच्छा. म्हणजे तुम्ही विचार करा किती क्रूर आहात की बाबा एकच लाडू आणला. नाही ही 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 मुलगी एकच लाडू आणला बोलते. अच्छा, हिनेच दिलेला होता. म्हणजे तिला द्यायला टाइम मिळाला, पण बाकीच्या नाही. तुम्हाला विचारला लाडू? तुम्हाला विचारलं का? तुम्हाला विचारलं? ते फक्त मीच आहे ज्याला विचारला नाहीये. बरं, आपली ओळख जुनी आहे, म्हणजे ह्यांच्या आधीपासून तुम्ही मला ओळखता. म्हणजे मला वाटतं सर ह्या सर्वांमध्ये सर्वात पहिले तुम्ही मला भेटला असेल. नाही जाऊ दे, द डॅमेज हॅज बीन डन. तुम्ही नंतर 2 दिलात तरी ते भरून येणार नाहीये. जाऊ दे. आता म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून आता सगळ्यांना दिलाय, मग शेवटी उरलेला लाडू हा घ्या सर. नाही कळलं, जाऊ दे. ते लिहून झालं मग असं सर्वांचं. भारताचे संविधान या पॉइंटवर जाऊया आपण. संविधानाची निर्मिती प्रक्रिया समजून घेऊ. संविधान शिकत असताना त्याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत, तर संविधानाची निर्मिती प्रक्रिया आहे, संविधानाची ठळक वैशिष्ट्ये बघणार आहोत. हा आपण किती डिटेलमध्ये केलेला आठवत असेल तुम्हाला. आणि त्याच्या मागचं कारण असं होतं, मागच्या वर्षी कोणतं वर्ष होतं? कॅलेंडर इयर 2025 संविधानाचे 75चं वर्ष होतं. आणि त्यामुळे हे माहिती होतं की संविधानावरती वेगवेगळ्या प्रकारे खूप प्रश्न येणार आहेत, जे की आलेच. आणि ते एक तरी प्रश्न आपल्या शिकवल्याच्या बाहेरचा होता का मला सांगा, तुम्ही सांगा. सर्व लेक्चरमध्ये संविधानावरती जेवढे प्रश्न राज्यसेवा कंबाईन चे बी आणि सी या सर्व एक्झाम्स मध्ये जे आले, त्यातला एकही प्रश्न असा नव्हता की जो मी त्यांना सांगितलं नव्हता की हे करा, जे करा ते सांगितलं त्याच्यावरती प्रश्न आला. म्हणजे अगदी कॅलिग्राफीवाला प्रश्न आपण 2-2 वेळा केलेला, आठवत असेल तुम्हाला. म्हणजे शिकवताना सांगितलं तर नंतर सुद्धा काहीतरी रेफरन्स झाला तेव्हा पुन्हा आठवण करून दिली, तसं 2 वेळा घेतलेलं मला आठवतं. संविधानाची ठळक वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत. संविधानाचं तत्वज्ञान नेमकं काय, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि समाजवादी. ह्या समाजवादी विषयी एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे जी आपण नंतर समजून घेऊ. म्हटलं थोडासा कंटेक्स्ट आताच देतो. समाजवादचा नेमका अर्थ काय मला कोण सांगू शकेल? जेवढं तुम्ही समाजवाद शब्द तर आधीपासून ऐकला असेल ना, एक पक्षाचं पण नाम आहे ना, समाजवादी पार्टी, हो की नाही? ते काहीतरी अर्थाने नाव आहे. समाजवाद म्हणजे नेमका काय? कम्युनिझम, बरोबर? कम्युनिस्ट. एक कम्युनिस्ट पार्टी पण आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आणि त्याचाच भाषांतर होणार समाजवादी पार्टी सुद्धा शब्द आहे. बरं, या 2 वेगळ्या पार्टीज आहेत, त्यात घोळ करू नका. समाजवादी पार्टी ती अखिलेश यादव, मुलायम सिंग यादव त्यांचे चिन्ह सायकल. दिल्लीमध्ये UP-मध्ये त्यांचं सरकार पण होतं काही वर्ष. आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी बोलते ती खूप जुनी पार्टी. त्याचे काही फूट होऊन वेगवेगळे पक्ष पण बनलेत. आणि म्हणजे राजकारणाचा विचार जर केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात
तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, गिरणी कामगारांच्या संपात किंवा इतर पण जे काही कामगारांचे प्रश्न, ह्या सर्व लढ्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी तेव्हा खूप अग्रेसर होती. आता ती बदलत्या काळाबरोबर काही गोष्टी त्या बदलू नाही शकले, जुन्या गोष्टींना स्टिक होऊन राहिले, काही जुन्या तत्वांना वगैरे म्हणा, त्यामुळे ते खूप मागे पडले आज. पण हा तेव्हापासून जुना पक्ष आहे. तर सांगण्याचा, विचारण्याचा महत्त्व समजतो. समाजवाद म्हणजे काय सांगतो थोडक्यात, बाकी काय ते तेव्हा तर बघूच. पण समाजवाद हा शब्द भारतीय संविधानाने जास्त करून कुठून घेतला माहिती आहे? आपल्यावरती राज्य कोणाचं होतं? ब्रिटिशांचं, इंग्रजांचं. इंग्रजांनी कशाच्या जीवावर आपल्यावरती राज्य केलं होतं? पैशाच्या जीवावरती, बरोबर. होते तर ते मुठभर आणि काही शेकडो लोक, काही हजारो जेमतेम. पण त्यांचे जे पोलीस होते, इतर अधिकारी वर्ग होता, तो भारतीयच होता, जो त्यांची चाकरी करायचा, नोकरी करायचा. का तर पगार चांगला मिळतोय, चांगला कम्फर्टेबल लाईफ आहे वगैरे 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 म्हणून. पैशाच्या जीवावर ब्रिटिशांकडे एवढा पैसा येत कुठून होता? आपल्याच कच्चा मालात ओरबाडून इंग्लंडला पाठवून तिकडे इंडस्ट्रियलायझेशनमुळे ज्या काही प्रचंड कारखाने झालेले, ते मँचेस्टर असतील, इतर शहरं असतील, त्या ठिकाणी त्यांचं उत्पादन व्हायचं आणि तोच माल आपल्याकडे आणि अख्ख्या जगभर विकून जो पैसा यायचा, त्या पैशा जीवावर, म्हणजे कारखानदारी भांडवलशाहीच्या जीवावर. त्यामुळे भारत जेव्हा बनला तेव्हा भारत बनत असताना त्याने भांडवलशाहीची, कारखानदारीची झळ नेगेटिव्हली सोचली होती, की पैशाच्या जीवावर आपल्यावरती असा अत्याचार होतो किंवा राज्यकर्त्यांकडनं अशा प्रकारचा अत्याचार केले जाऊ शकतो. ते ब्रिटिश होते. पण भारतीय शासन व्यवस्थेत जे कोणी भारतीय लोक, सरकार असेल, ते सुद्धा तसं करायला मागे पुढे बघणार नाही ना. म्हणजे आजच्या काळात तुम्ही बघा, ब्रिटिशांचे किती तत्व आहेत की ज्याचा राजकारणासाठी आणि स्वार्थासाठी वापर केला जातो. मग त्यात महत्वाचं एक अग्रक्रमाने सांगता येईल ते म्हणजे फोड आणि राज्य करा. तेव्हा ती लोक धर्माधर्मांमध्ये भांडणं लावून, प्रदेशांची फाळणी करून हे करत होते. आज जातीपातीमध्ये फूट पाडून वगैरे या सर्व गोष्टी चालतात आहे. म्हणजे हा त्यांच्याकडनं आलेलं तत्व. तसा प्रकारची गोष्ट आपल्या भारतात राज्यकर्त्यांकडनं होऊ नये. त्यामुळे भांडवलशाही ही गोष्टच चुकीची आहे, ही गोष्टच वाईट आहे, ती आपण तशी नाही करायची. म्हणून भांडवलशाही ना करून आपण काय स्वीकारला होता? समाजवाद स्वीकारला होता. हे झालं 1947, 50, 60, 70च्या दशकापर्यंत. आणि म्हणून ह्याचाच भाग म्हणून जर तुम्ही बघाल, तेव्हा जी एअरलाइन्स कंपनी होती तिचं राष्ट्रीयकरण झालं, बरोबर, इंदिरा गांधीच्या काळात. बँका ज्या प्रायव्हेट होत्या त्यांचं नॅशनलायझेशन झालं. आठवत या गोष्टी नॅशनलायझेशन होण्याच्या. मोठमोठ्या कंपन्या पण ज्या बनल्या, त्या बनताना किंवा काही प्रायव्हेट असणाऱ्या कंपन्या सुद्धा सरकारी करून घेण्यात आला. की का? तर जे काही भांडवलशाही प्रचंड पैशांच्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारच्या ताब्यात असावं आणि त्यांच्यावर सरकारचं नियंत्रण असावं. हे चाललं असा प्रकारचा एपिसोड 70-80च्या दशकापर्यंत. 90चं दशक जवळ येत असता असता ह्या कम्युनिझमचं, समाजवादाचं सर्वात मोठं जगातलं प्रतीक कोणता देश आहे? रशिया. आणि त्या रशियाचा जो समाजवादाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता होता, म्हणजे समाजवादाच्या संदर्भात जर काही मोठ्या नेत्यांची नावं घेतली जातात तर ते कार्ल मार्क्स, लेनिन, या सर्व लोकांची नावं घेतली जातात. त्या लोकांच्या देशाचं तुकडे झाले, रशियाचे तुकडे झाले, माहिती असेल ना ही गोष्ट साधारण. मग जो समाजवादाला इतका जोपासतो त्या देशाची जर ती अवस्था झाली, आणि भारत सुद्धा त्याच क्रमावरती, मार्गक्रमावर आहे, आणि भारताची सुद्धा तीच परिस्थिती होऊ नये जी व्हायला आली होती. आठवत असेल तुम्हाला, भारताकडे पैसा चुरला नव्हता तिजोरीमध्ये, सोनं गहाण ठेवायची वेळ आली होती. म्हणजे सोनं गहाण ठेवताना असं होतं की एक आहे की इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला खूप जास्त सिक्युरिटी अचानक वाढली. तर तिथे नेहमी एअरपोर्टवर काम करणाऱ्या लोकांना वाटलं की काहीतरी मॉक ड्रिल असेल किंवा कोणतरी दुसऱ्या देशाचा पंतप्रधान येणार असेल. त्या दिवशी जी सिक्युरिटी त्या एअरपोर्टने बघितली ती आज तागायत बघितली नाही, कारण भारताचं सोनं गहाण ठेवायला बाहेर चाललं होतं. असा प्रकार होता. ते सोनं गहाण वगैरे ठेवून आणि मग आपण पैसे घेतले, मग कसं बसं तारलं, आणि मग त्याच्यानंतर आपण आपली अर्थव्यवस्था खुली केली. आठवत असेल तुम्हाला एलपीजी, जे आपण इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही बघालच, एलपीजी रिफॉर्म्स, एलपीजी लिबरलायझेशन, पेट्रोलियम. सांगा एलपीजी काय आहे? तुम्ही मराठीत करता का अभ्यास? ओके. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, या तीन मधला फरक काय आहे तो डिस्टिंक्टिव्हली तुमच्या माइंडमध्ये क्लिअर ठेवा. इकॉनॉमिक्स शिकताना जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा नीट समजून घ्या शिकवताना. इकॉनॉमिक्सला कोण आहे बोलला तुम्ही? मी बघितलं असेल पण नाव पटकन नाही लक्षात येत. सरनेम काय? मागच्या वेळेसला पण तेच होते. मी भेटलोय.
आठवत नाही पटकन, म्हणजे असं चेहऱ्याने लक्षात असेल पण हे नावाने असं लक्षात नाही. ते लक्षात ठेवा. हां, सांगण्यामागचं कारण काय की मग तो रशिया फुटला समाजवाद जोपासणारा, म्हणून भारताने सुद्धा ती भूमिका सोडली आणि थोडंसं याच्यामध्ये काही पावलं मागे घेतली, पूर्णपणे सोडली नाही. बरोबर, म्हणजे आज थोडंसं LIC मधला हिस्सा विकला तरी किती मोठी बोंब होते. LIC विकायला काढली, LIC विकायला काढली, ऐकलं असेल ना हल्ली थोडं मागच्या वर्षभरात जो काही चाललेलं, असा सर्व प्रकार येतो. पुढे जाऊ आपण. मूलभूत हक्क शिकवताना व्यवस्थित शिकवा डिटेलमध्ये. आता फक्त तुम्हाला कंटेक्स्ट देऊन ठेवला की माहिती असावं. जर पूर्ण एकसाथ डॅमचा दरवाजा उघड्यावर जो पटकन फोर्स येईल तसा सिलेबसचा आणि कंटेंटचा तुमच्यावर टाकत नाही, थोडा थोडा अंदाज देतोय. गरम थंड पाणी नाही का, असं आता थंडीमध्ये जाताना माणूस थोडासा हात टाकतो, थोडंसं पायावर टाकतो, हातावर टाकतो, असं थोडा थोडा सिलेबस घ्या अंगावर, एकदम उतरून घेऊ नका, थंडी वाजेल. मूलभूत हक्क समजून घेऊ. मूलभूत हक्क किती आहेत, काय आहेत, मूलभूत हक्कांचे प्रकार काय आहेत, मूलभूत हक्कांचं वर्गीकरण काय आहे ते नीट समजून घेऊ. संपत्तीचा हक्क आहे, मूलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल, म्हणजे संपत्तीचा हक्क आधी कायदेशीर हक्क होता, आता तो काय आहे, मूलभूत हक्क आहे. शिक्षणाचा हक्क याचा मूलभूत हक्कामध्ये झाला समावेश. मी इतकं चुकीचं वाक्य बोललो पण तुम्ही अडवायला हवं होतं. बाकीच्यांना ह्यांना समजा खरं वाटलं ठीक आहे, अडवा, चुकलं तर दुसरं तुमचं काहीतरी चुकलं असं बोला. मी काय बोललो, आधी संपत्तीचा हक्क, राईट टू प्रॉपर्टी, हा फंडामेंटल राईट होता, तो फंडामेंटल राईट्स मध्ये काढून आता काय आहे बघू आपण. कॉन्स्टिट्यूट राईट्सचे पण खूप प्रकार आहेत. इकडे प्युअरली इंग्लिश मध्ये अभ्यास करणारे कोण कोण आहेत? इंग्लिश मराठीच है ना, मिक्स, म्हणजे अगदीच मराठी पण नाही पण इंग्लिश मराठी मिक्स. म्हणजे माझ्या नोट्स तशाच आहेत, पण काही विद्यार्थी असे असतात, तुम्हाला माहिती असेल लास्टच्या वेळच्या इव्हिनिंग लेक्चरमध्ये, की जे पर्टिक्युलर कारण ते पर्टिक्युलर UPSC विद्यार्थी होते आणि MPSC आणि कंबाईन पण देत होते, त्यामुळे काही शब्द इंग्रजीमध्ये पूर्णपणे देतो, मग ते मराठी मुलांना आढायचं, मग ते मराठीमध्ये सांगावं लागायचं, असं व्हायचं. पण शक्यतो कॉन्स्टिट्यूशनचा तर म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास पण एरवी, प्लस मेजरली कॉन्स्टिट्यूशन आणि मेजर जे लॉज आहेत त्यांचा अभ्यास इंग्रजीमध्येच करायला. त्याचे नावं पण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, आर्टिकल्स असतील काय असतील त्यांचे टायटल्स, कारण संविधान लिहिलं गेलं होतं इंग्रजी भाषेमध्ये आणि आज त्याच्यावरचे प्रश्न बनताना ते भाषांतरित होऊन येतात, त्यामुळे काही काही ठिकाणी शब्द वेगळे असतात. म्हणजे एक शब्द जो आहे आपल्याकडे आर्टिकल, बरोबर, त्याचा शब्दार्थ काही ठिकाणी येतो कलम येतो, कुठे येतो नाही, एक शब्द आहे मला पटकन आठवत नाही, मला पटकन नाव आठवत नाही, ते सांगतो मी तुम्हाला शिकवताना येईल तेव्हा, नोट्समध्ये पण आहे तो शब्द. शिक्षणाचा हक्क याचा मूलभूत संपत्तीचा हक्क या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेले बदल. शिक्षणाचा हक्क याचा मूलभूत हक्कांमध्ये झालेला समावेश. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP हा कायम दर 2 वर्षात एखादा प्रश्न असतोच असतो DPSP वरती, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांच्यातील परस्पर संबंध. रोजगाराचा हक्क, मनरेगा एक महत्वाचा पॉईंट आहे. आता हा मागच्या वर्षी मी तुम्हाला शिकवलेला आठवतोय हा पॉईंट, मनरेगा मी डिटेलमध्ये सांगितलं होतं. मी शिकवलेलं तुम्हाला हा पॉईंट का सांगा मला, हा पॉईंट मी शिकवला होता, आठवतंय? कारण शिकवलाच नव्हता. इकडे आहे नोट्समध्ये बरोबर, पण मी शिकवलाच नाही. प्रश्न आला एकतरी यावर्षी मनरेगावरती नाही आला बरोबर, आणि त्यामुळे मी तो शिकवलाच नाही. पण इकडे इंडेक्समध्ये तेव्हा होता. आत्ता 100% शिकवणारे इम्पॉर्टंट होणार आहे का? नाव बदललंय. नाव काय झालंय? रामजी. जी रामजी का रामजी? जी रामजी. महत्वाचं आहे. हे नेमकं काय प्रकार आहे ते आपण अभ्यास करताना बघू. तुम्हाला मी आता साधारणतः थोडासा सिलेबसचा कंटेक्स्ट देतोय, काय आहे, किती आहे, किती खोल पाण्यात तुम्हाला उतरायचं आहे वगैरे वगैरे. माहितीचा अधिकार, मूलभूत कर्तव्ये, स्वतंत्र न्यायव्यवस्था, घटना दुरुस्तीची प्रक्रिया आणि भारतीय संविधानातील आजवरच्या प्रमुख घटना दुरुस्त्या. किती घटना दुरुस्त्या झाल्या टोटल आजपर्यंत? 106. 106. एकूण किती घटना दुरुस्त्या झाल्या? 106. असंच कॉन्फिडन्स चेक करतात पर्सनॅलिटी टेस्टला. मी टाइमपास म्हणून मस्करी म्हणून ठीक आहे, पण पर्सनॅलिटी टेस्टमध्ये पण ह्या टर्ममध्ये नाही, मी आता मस्करी किंवा गंमत म्हणून केला. तिकडे ती लोक तुम्हाला हलवतात, चेक करतात आणि तुमचा कॉन्फिडन्स किती तुमच्या उत्तरावरती
तुम्हाला स्वतःचं नावाबद्दल पण डाऊट यायला लागेल असा प्रकार करतील ती लोक. इतकं ती लोक. आणि त्यात ऑलरेडी स्ट्रेस तर असतोच की बाबा इम्पॉर्टंट एक्झाम आहे, ह्या चान्स आहे, मी इंटरव्ह्यू पर्यंत आलोय, इकडून मागे नाही हटायचंय. कारण इकडे 1 मार्काने जरी राहिलं तरी पुन्हा प्रिलिम्स पासून सुरुवात करावी लागते. बरं, ह्याच्यात अशा केसेस झालेल्या आहेत की पर्सनॅलिटी टेस्ट पर्यंत पोहोचलेला व्यक्ती 4 का 6 मार्कांनी राहिला आणि पुढच्या वेळी ती पर्सनॅलिटी टेस्ट होऊन त्याचा रिझल्ट येईपर्यंत 4-6 मार्कांनी राहिलाय म्हणजे तो किती जवळचा विचार करतो. त्यामुळे त्याला वाटलं की माझं तर होणारच आहे. त्यामुळे त्याने तितकी तयारीच नाही केली सॉरी, जेवढी करायला पाहिजे होती. थोडा अभ्यास करत होता पण त्या स्पीडने नव्हता करत जेवढा मागच्या वर्षभरात केलं. रिझल्ट लागला आणि काही दिवसातच युपीएससीची गोष्ट ही, युपीएससीची प्रिलिम्स पुन्हा आली. ती त्याने दिली. GS1 पास झाला, फ्लाइंग कलर्स. म्हणजे जो माणूस पर्सनॅलिटी टेस्ट पर्यंत पोहोचलाय तो त्याच्यासाठी प्रिलिम्सची GS1 काहीच नाहीये. फ्लाइंग कलर्स म्हणजे कट ऑफच्या पण तो 20 मार्क पुढे होता. आता चुकला कुठे असेल सांगा मला. सीसॅट मध्ये 1 मार्क कमी राहिला आणि शेवटचा अटेम्प्ट होता. विचार करा, अशा चुका होतात, अशा गडबडी होऊ शकतात. त्याने विचार तरी केला असेल. त्याचा अभ्यासावर एवढा स्ट्रॉंग होल्ड होता की तो कट ऑफच्या 20 मार्क पुढे होता, पण सीसॅटला 1 मार्काने राहिला. गेलं ना, कशाला काहीच अर्थ नाही राहिला. आता फक्त तो किस्से सांगू शकतो की मी एवढं केलंय, तेवढं केलंय, असं केलंय, तसं केलंय. त्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगतो असं केलंय, तसं केलंय. त्याला काहीच अर्थ नाही ना. त्यामुळे अशा चुका अजिबात होऊ देऊ नका आपल्या तयारीमध्ये. न्याय, पुनरावलोकन आणि घटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा सिद्धांत हे काय नेमकं थोडंसं वाचताना खूप टेक्निकल साऊंड करेल. खूप सोपा टॉपिक आहे, समजून घेऊ आपण तेव्हा. प्रमुख आयोग आणि मंडळांनी रचना. कोणकोणते आयोग आहेत एकदा वाचा फक्त. तुम्ही वाचा. नाही, त्या अंकिता 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 तुमचं नाव काय? स्नेहल प्रतीक्षा. वाचा. प्रमुख आयोग मंडळे रचना आणि कार्य. आयोग, सॉरी. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, मानवी हक्क आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आयोग, नदी पाणी विवाद निवारण मंडळ, केंद्रीय माहिती आयोग. ह्याचं नाव ऐकलंय कधी? किंवा असा विवाद आहे असं ऐकलंय कधी? नदीच्या विवादाबद्दल ऐकलंय? सध्या कोणत्या विषयाचं चालू आहे? भारत पाकिस्तानमध्ये चालू आहे, बरोबर. पण कोणत्या 2 राज्यांमध्ये पण नदीच्या वरनं वाद आहे? महाराष्ट्राचा आणि कर्नाटकचा आहे. कोणती नदी काय आणि त्याच्या संदर्भात निर्णय घ्यायला कोण काम करतं तर हे. ते काय कसं काय ते आपण नेमकं तेव्हा बघू. बरं, हे पण इंडेक्स मध्ये दिलेलं आहे. मी डिटेलमध्ये शिकवलं होतं की नव्हतं? नव्हतं शिकवलं. ती आता बिचारी एकटीच अडकली, एक गिऱ्हाईक बनली. ती नव्हतं शिकवलं, अजिबात नव्हतं शिकवलं. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली सांगतो, हे अजिबात शिकवलं नव्हतं. आणि एक तरी प्रश्न आला का सांगा मला या वर्षात. म्हणून तो इकडे इंडेक्समध्ये असून माझ्या काही नोट्समध्ये असून तो ह्या नोट्समध्ये टाकला नाही आणि कधी उल्लेख पण केला नाही. इकडे जेवढं वाचलं तेवढं पुरतच. पण जर समजा चुकून सुद्धा एखादी न्यूज आली तरी हे आपल्यासाठी काय होईल, महत्त्वाचा टॉपिक हा होऊन जाईल. त्यामुळे तशा दृष्टिकोनातून अभ्यास करत चला. म्हणजे सिलेबस तुमच्या पुढ्यातच आहे, पण इम्पॉर्टंट काय काय नाही हे कधी कसं कळणार तुम्हाला? न्यूजपेपर वाचला तर. आणि रोज न्यूजपेपर वाचा. करंट अफेअरसाठी यूट्यूब लेक्चर्स किंवा यूट्यूबला रेफर कराल अशा भरोशा राहू नका, मॅगझिनला रेफर कराल अशा भरोशा राहू नका. रोज न्यूजपेपर वाचल्यानंतर इन द एंड ऑफ मंथ तुम्ही यूट्यूब व्हिडिओ बघाल तर तुम्हाला हा की अरे हा हे ते मी न्यूजमध्ये वाचलं होतं, हा हे तेव्हा असं वाचलं होतं, तर ते आठवेल आणि रजिस्टर होईल. न्यूजपेपर वाचा, मग त्या गोष्टी रेफर करा. न्यूजपेपरला टाळून तुम्हाला असं वाटायचं की महिनाभरातले रोजचे 15-15 मिनिटं न्यूजपेपरला द्यायचे, त्यापेक्षा महिन्याच्या शेवटी जो अर्धा तासाचा एक व्हिडिओ येतो करंट अफेअरचा तोच बघेल होऊन जाईल. तसं होत नाही, असा अभ्यास करू नका. तर त्या न्यूजपेपर वाचण्यामध्ये तुमचे सर्व सब्जेक्टचं करंट अफेअर्स वरती आधारित जे प्रश्न कोणकोणत्या टॉपिकवर येतील हे तुमचं कव्हर होऊन जातं. त्यामुळे तसा अभ्यास करा. ओके. भारतीय संघराज्य व्यवस्था चित्र. भारतीय संघराज्य व्यवस्था, कायदेविषयक विषयाचे वाटप, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, कलम 370 रद्द करण्यात आला होता. कलम 371 आणि असममुखीय संघराज्य व्यवस्था.
राज्यांची भाषावार पुनर्रचना, प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आणि नव्या राज्याची निर्मिती, केंद्र राज्य संबंध, प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, राज्यातील संबंध, आंतरराज्य परिषदा, विभागीय परिषदा, नीती आयोग आणि आर्थिक संघराज्यांचे बदलते स्वरूप, सरकारी या आयोगाच्या शिफारसी. प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा म्हणजे काय? साधारणपणे ऐकून आहात कधी? ऐकण्यात, बोलण्यात, कोणाच्या भाषणांमध्ये काय म्हणा. प्रादेशिक असमतोल म्हणजे नेमकं काय? कोण सांगू शकेल साधारणपणे काय असेल? म्हणजे नवीन राज्य नाही, त्याच्यात जात नाही थेटपणे. फार त्याच्यातला एक 5% भाग नव्या राज्याच्या ह्याच्यात येतो. प्रादेशिक असमतोल पर्टिक्युलरली थोडासा विचार करा म्हणजे काय असेल की म्हणजे दक्षिणेकडच्या राज्यामध्ये आंबा पिकतो, उत्तरेकडच्या राज्यात पिकत नाही वगैरे वगैरे, असा प्रादेशिक असमतोल. काहीतरी कोणत्या तरी पॉईंटवरती रिजनल इम्बॅलन्स आहे आपल्या देशात. कोकण, मराठवाडा, विदर्भ, तो तर पर्टिक्युलर महाराष्ट्राचा झाला, तो पण योग्य आहेच. नाहीये, पण तो सध्या चर्चेत नाहीये की म्हणजे महाराष्ट्रातलं मराठवाडा रिजन, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण चर्चा होते त्याची, पण सध्या अजिबात नाही आहे चर्चा त्याची, त्यामुळे तो तसा नाही आहे महत्त्वाचा. योग्य उत्तर आहे, पण ह्याच्यात ते बसत नाही सध्या. आणि कायम चर्चा होणारी उत्तरेकडची राज्य, दक्षिणेकडची राज्य, त्या ह्या दोन्ही पट्ट्यांमधनं केंद्राला जाणारा निधी, केंद्राकडनं या राज्यांना मिळणारा निधी, या दोन्ही पट्ट्यांमधली लोकसंख्या, या दोन्ही पट्ट्यांमधलं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, म्हणजे इथून किती खासदार जातात, इथून किती खासदार जातात, पुन्हा शैक्षणिक पण जे आहे, साक्षरतेचं प्रमाण आणि इतर महत्त्वाचं ज्या गोष्टी सेन्ससमध्ये येतात त्या सर्व सेन्ससमधल्या गोष्टी मग उत्तरेतल्या पट्ट्यात वेगळं पडतं, दक्षिणेतल्या पट्ट्याचं वेगळं पडतं. बरं, महाराष्ट्र उत्तरेचं राज्य म्हणून आपण पकडू की दक्षिणेचं राज्य पकडू? ते मला सांगा. दक्षिणेकडचं, पश्चिमेकडचं. पण आपण कधी पश्चिमेकडची राज्य असा उल्लेख ऐकलाय कधी? फार फार तर ईशान्येकडील राज्य असा एक उल्लेख ऐकलाय. पूर्वेकडे असणाऱ्याचं नाव पश्चिम बंगाल आहे, ते ऐकलंय, पण पश्चिमेकडचे राज्य असा उल्लेख होत नाही. नाही, तुम्ही उत्तर देताय, दॅट इज अ रिअली गुड थिंग. म्हणजे तुम्ही चुकलंय म्हणून हेच मी चुकीचं बोललो, बिंदास जे वाटते ते बोला, तर ते बाहेर निघालं तर ते नाही हे चुकीचं आहे, तुम्ही स्ट्राईक आउट करू शकाल. त्यामुळे बिंदास उत्तर द्या, कितीही चुकलं तरी चुकलं, बिंदास चुकलं. बोलत काय होतो मी? पश्चिमेकडचे राज्य असा उल्लेख होत नाही, पश्चिम किनारपट्टीचे राज्य असा कुठेतरी उल्लेख होतो भूगोलामध्ये. पण भारतात मुख्यत्वे उत्तरेकडील राज्य आणि दक्षिणेकडील राज्य असा होतो. आणि अजून एक वेगळा उल्लेख होतो म्हणजे सीमावर्ती राज्य जी बॉर्डरला लागून आहे त्यांचा उल्लेख होतो. पण आपल्याकडे उत्तरेकडचे राज्य असा एक उल्लेख प्रामुख्याने होतो. मग तो खूप पॉलिटिकल गोष्टींमध्ये सर्वात पहिला, सोशलमध्ये दुसरा, त्यानंतर इकॉनॉमिकल वेजमध्ये तिसरा, या सर्व गोष्टी आहेत. उत्तरेकडचे राज्य, दक्षिणेकडचे राज्य. पण महाराष्ट्र हा सोयीनुसार उत्तरेकडचं राज्य म्हणून पण पकडतात. गायपट्टा, कधी पॉलिटिकल ही टर्म ऐकली असेल, गायपट्टा ही अशी एक टर्म आहे. म्हणजे काऊ बेल्ट नावाची एक टर्म आहे पॉलिटिकल सायन्समध्ये. तुम्हाला आन्सर रायटिंगला तेव्हा ऐकण्यात येईल, आता कधी मला वाटत नाही तुम्ही कधी ऐकली पण असेल. गायपट्टा, काऊ बेल्ट बोललं जातंय. काऊपट्टा म्हणजे काय? खास करून जे गायी चरवणारे किंवा गायी सांभाळणारे लोकांचा प्रदेश. गायी ही जास्त, बरं दक्षिणेकडे तर आहेच ना गायी, पण तो एक वेगळ्या अर्थाने शब्द वापरला जातो. जेव्हा तुम्ही पॉलिटिक्स खूप डीपली फॉलो कराल आणि वाचाल तेव्हा तुम्हाला याचा अर्थ कळेल. मग सांगण्याचा उद्देश काय, काऊ बेल्ट असं जेव्हा जर बोललं जातं तेव्हा महाराष्ट्राला पण त्याच्यात थोडंसं मोजलं जातं. आणि महाराष्ट्राला त्याच्यात ढकलण्यासाठीचे आत्ताच्या सरकारचे खूप प्रयत्न की बाबा त्याची विचारसरणी सुद्धा उत्तरेकडच्या राज्यांसारखी व्हावी, हा प्रयत्न खूप आहे. म्हणजे हे तुम्हाला कशातनं दिसेल, लँग्वेज आयडेंटिटी सोडून रिलिजियस आयडेंटिटी थोपवण्याचा, स्टिक करण्याचा आपल्या राज्यावर जो काही मागच्या काही वर्षांपासून प्रयत्न चालला आहे. मग त्यात हिंदी बोलणारा जो प्रदेश आहे ना, हिंदी बोलणारे जो भाग आहे त्याला बोललं जातं साधारणपणे काऊ बेल्ट. हे असं अगदी थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं तर एका शब्दात, हिंदी बोलणारा जो पट्टा आहे तो वाढवत न्यायचा उद्देश आहे सरकारचा. कारण की हिंदी असं केल्यानंतर तो एक पटकन रिलेट होऊन तो एकाच ह्याच्यात साच्यात पटकन येऊन जातो ना भाग.
तसा प्रकार आहे. म्हणजे समजा आता मी पर्टिक्युलरली बोललो व्हाईट कलर घालणारे लोक खूप स्मार्ट असतात. मग ज्यांच्या कपड्यामध्ये व्हाईट आहे ती लोक स्वतःबद्दल सुपिरियर फील करणार ना, किंवा आपण सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहोत. मग कोणाची पॅन्ट व्हाईट असेल, कोणाचं शर्ट व्हाईट असेल, कोणाचा रुमाल सुद्धा खिशात असेल, पण व्हाईट कॅरी करणारे हुशार, असं जर पटकन बोललो कोण, तर एक सुप्रेमसी तयार होते ना, की आपण ह्या सर्व लोकांपेक्षा भारी आहोत. मग अगदी छोटासा पट्टा का असेल ना कपड्यामध्ये, तसं काउबेल्ट नावाची पॉलिटिकल टर्म वापरली जाते मागच्या काही वर्षात. आता पण नंतर त्या गोष्टीकडे कधी विषय आला तर पुन्हा जाऊ. सांगण्यामागचा उद्देश काय, प्रादेशिक असमतोल हा. बरं, मग महाराष्ट्र सोयीनुसार उत्तरेकडच्या राज्यामध्ये पण गणलं जातं आणि दक्षिणेकडच्या राज्यामध्ये सुद्धा गणलं जातं. त्यामुळे थेटपणे ना धड उत्तरेचे ना दक्षिणेचं, म्हणजे महाराष्ट्र असं राज्य ज्याने कायम देशाला दिशा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रापुरताच नाही, पूर्ण देशभरातल्या न्यूज फॉलो करत असाल, इतर राज्यांमध्ये छोटे छोटे नेते कोण आहेत, सामाजिक चळवळी इतर राज्यामध्ये काय चालू आहेत, या लेवलला जर अभ्यास कोणी करत असेल तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मी तुम्हाला सांगतोच थेटपणे काय, आपल्याकडे जे महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जेवढे समाज सुधारक 200 आणि 100 वर्षांपूर्वी होऊन गेले, 100, 200, 300 वर्षांपूर्वी ही मंडळी होऊन गेली आपल्या महाराष्ट्रामध्ये, तशा प्रकारची मंडळी आज जाऊन कुठे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तयार होण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यातल्या त्यात बिहारमध्ये तर अजून पण प्रयत्न या पातळीवरच आहेत. तिकडे जर कोण काही गोष्टी सुधार व्हावा, चांगले व्हावे म्हणून जर पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर अजून तिकडे खून पडले जातात त्यांचे. असं प्रकार बिहारमध्ये खूप आहे. उत्तर प्रदेशमध्ये त्यातल्या त्यात सामाजिक चळवळ, सामाजिक सुधारण्याचा विषय कुठे कुठे आता कुठे चर्चा येतोय. ते प्रयत्न जे महाराष्ट्र 200-300 वर्षांपूर्वी आपल्याकडे करून ठेवलेले आहेत आपल्या पूर्वजांनी, ते तिकडे प्रयत्न आज कुठे चालू आहेत. त्यांच्याकडे समाज सुधारण्यासाठी चेहरेच नाहीयेत. जे कोण आहेत असं वाटलं त्यांनी फक्त स्वतःचे भले मोठे पुतळे आणि हे सर्व उभारले. आता म्हणजे तुम्हाला लक्षात असेल जर उत्तर प्रदेशमधली आधीची सरकार कोणती आणि कोणी स्वतःचे मोठमोठे पुतळे बांधलेत. म्हणजे नाव घेऊन स्पष्ट सांगाय तर मायावती ह्या एक अशा लीडर होत्या की ज्या दलित समाजाच्या फार ग्राउंडेड पातळीवरनं आल्या होत्या. मग त्या उत्तर प्रदेशचा चेहरा मोहरा बदलतील वगैरे असं खूप बोललं जात होतं. पण त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह हत्तीचे काहीतरी किती 12 का 24 हत्तींचे भले मोठे असे 20-20, 30-30 फूट पुतळे प्रचंड मोठे बांधून ठेवलेत. अख्ख्या राज्यामध्ये कुठे कुठे हत्ती नुसार बांधून ठेवलेत. म्हणजे राज्य तर बदललं नाही, फक्त स्वतःच्या पक्षाची चिन्ह आणि निशाणी अख्ख्या राज्यावर पसरली. असं खूप दुरुपयोग तिथल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे लोकांना होप देऊन आपल्या सत्तेचा करून घेतला. आता कुठे युपीमध्ये थोड्याफार गोष्टी बदलत आहेत. आणि म्हणजे मी तुम्हाला स्पष्ट सांगायचं झालं तर इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये थोडीशी शंकेची पालाची चुकते की जर स्वस्तातलं लेबर मिळायचं बंद झालं तर लेबर कॉस्ट वाढत जाईल भविष्यामध्ये. कारण उत्तर प्रदेशमधले ज्या प्रमाणात लोंढे येत होते, वाढ ज्या प्रमाणात होती ना, वाढ म्हणजे मागच्या 10 वर्षांचा जर समजा मी अप्रोक्स फिगर सांगतोय, अगदी तोंडी उदाहरण कळवून, म्हणजे जर मागच्या 10 वर्षांमध्ये कधी 100, कधी 110, कधी 120, कधी 130 असे आलेत, जी वाढ प्रमाणात येण्याची होत होती ती वाढ कमी झाली आहे. लोंढे कमी नाही झालेत किंवा ते कमी नाही झालेत, बंद नाही झालेत. फक्त ज्या प्रमाणात ती वाढ होत होती ना येणाऱ्या लोकांची, ती हलकी कमी होते. आणि त्यामुळे लेबर कॉस्ट सध्याच्या इंडस्ट्रियल सेक्टरला, म्हणजे जर तुमचा कोण फॅमिलीमधलं कोण बिझनेसमध्ये असेल, काय असेल, खास करून ह्युमन रिलेटेड, की जिकडे स्किल बेस्ड किंवा ह्युमन सेंट्रिक बिझनेस आहे, जिकडे वर्कर्स जास्त लागतात, तिकडे लेबर जास्त लागतात, तिकडे थोडंसं या सर्व गोष्टी भाव वाढल्यात. कारण युपीमध्ये काही गोष्टी थोड्या पातळीवर होईना बदलत आहेत आणि त्याचा फरक पडतो. अशा गोष्टी आहेत. चौघन पुढे प्रादेशिक असमतोल, जे ह्या सर्व गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या अगदी UPSC MPSCच्या आन्सर रायटिंग लेवलच्या, तेव्हा आपण करूच. नव्या राज्यांची निर्मिती, या पॉईंटवरनं एक महत्वाचा पॉईंट आठवतो. आता भारतात राज्य किती आहेत आपल्या? 32. 28 32 होती ना? 28 आहेत. 28 किती राज्य आहेत? 28. एक रिपोर्ट होता, मला आता नाव नाही आठवत त्या रिपोर्टचा, मला वाटतं उल्लेख केला होता शिकवताना, नाव न पटकन आठवत नाही, काही वर्षांपूर्वी आलेला, ज्यांनी प्रशासकीय दृष्टिकोनातून भारतात आजच्या घडीला एक संख्या सांगितली की 28 नाही इतकी राज्य असावी. ती संख्या काय असेल गेस करा, अंदाज. जेवढं चुकायचं तेवढं चुकू दे. 28च्या ऐवजी इतकी राज्य असावी असं सांगितलंय. 29. अजून गेस येऊ द्या, तुमचं सांगा, प्रत्येकाकडनं येऊ द्या, बघूया की आपण काय अंदाज लावू शकतो. 30. पुढचं हा
तुम्ही सांगितलं होतं मला. हा मग ते तर आठवायला, मग तुम्हाला तर आठवायलाच पाहिजे. तुम्ही सांगा. 46 असं काहीतरी सांगितलं. तुम्ही बोलताय 45, 46. तुम्ही सांगा आपले श्री. नाही नाव काय बोलत, कारण आज बोरिवलीला पण माझं लेक्चर झालं. तिकडे एका मुलाचं नाव श्री आहे. मला पटकन नवीन नाव तुमचं काय आठवलं? ओम. हा, त्याने पण की त्याचं पण नाव काहीतरी मोठं आहे, पण तो बोला की श्री बोलतात सगळे. त्याचं श्रीच्या पुढे काहीतरी अजून मोठं नाव आहे, पण ते कठीण आहे लक्षात राहायला. मग तो बोला श्री बोला. मग तुमचं पण ओमच्या पुढे ओमकार आहे का काय आहे? फक्त ओम आहे ना? हा, मग तेच काहीतरी आहे, एक शब्दच तेवढं आठवलं. तुमचा अंदाज सांगा. 32. तुम्ही चेतन? 35. 35. बोला, पुढची बोली बोला. 35. बोलावं लागणार, त्याशिवाय सुटका नाही. बोला. सोडणार नाही आम्ही. तुम्ही सांगा. अंदाज द्यायचा आपल्याला. 35. ओके. 64 राज्य आजच्या घडीला देशात असावी असा अहवाल आहे. आता महाराष्ट्राचे किती? 2864 होणार, म्हणजे काही ठिकाणी एकाचे 2 आणि एकाचे 3 होणार, बरोबर? मग महाराष्ट्र एकाचे 2 का एकाचे 3चा प्रस्ताव आहे? म्हणजे प्रस्ताव पण असं नाही म्हणू शकत मी, सूचना एक प्रकारे. फार प्रायमरी लेवलला ती गोष्ट आहे की असं सुचवलं जातं ना की भाई असं नाही असं कर. ती गोष्ट सिरियसली कन्सिडर केल्यावर त्याच्यावरती विचारविनिमय करताना मग तो प्रस्ताव या स्टेजला येतो. सूचना प्रकारच्या लेवल. तर महाराष्ट्राचं किती असेल? 2 का 3 का 4? आपण एक अंदाज. या गोष्टी माहिती असायला हव्या साधारणपणे, काय चाललंय काय नाही, काय मुवमेंट्स होतं, हालचाली होत्या राज्यसभेच्या विद्यार्थ्यांना खास करून. माझ्या ठिकाणी 2 आहे. 3. मराठवाडा वेगळा, विदर्भ वेगळा. कारण प्रामुख्याने प्रशासकीय दृष्टिकोनातून काय कारण याच्या मागचं, बॉम्बे प्रेसिडेन्सी जी होती ना, त्याच्यामध्ये मराठवाडा विदर्भ नव्हता. तो नंतरच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्रामध्ये ऍड झाला. तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सी पूर्ण गुजरात पण त्याच्यात नव्हता. तो जुनागडमध्ये थोडासा पार्ट जायचा. इकडे मराठवाड्याचा पट्टा हैदराबाद प्रांतात जायचा आणि विदर्भाचा पट्टा मध्य प्रदेशच्या प्रांतात जायचा, असा प्रकार होता. नंतर महाराष्ट्र बनलं मराठी भाषिकांचं राज्य म्हणून. नंतर जेव्हा गोवा 1961ला पोर्तुगीजांकडनं आपण घेतलं ना, गोवा तर प्रामुख्याने मराठी बोलणारी लोक ना, तो महाराष्ट्रातच टाकला जाण्याचंच प्रायमरी थिंकिंग होती. पण नंतर मग गोमांतक पक्ष, गोव्याचा जो प्रमुख पक्ष आहे आणि तो त्या गोव्याच्या चळवळीसाठी जो लढला, तो गोमांतक पक्ष. जसा महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट फार आघाडी होते संयुक्त चळवळीमध्ये, तसा तिथला गोमांतक. त्या पक्षाने मागणी केली की नाही आम्हाला स्वतंत्र ठेवा. मग सुरुवातीला युनियन टेरिटरी ठेवून नंतर त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला, असा प्रकार झाला. आणि जो नियम असतो ना की 60 पेक्षा कमी आमदार नसले तर राज्य बनत नाही वगैरे वगैरे, अशा छोट्या छोट्या राज्यांसाठी मग ईशान्येकडच्या राज्य यांच्यासाठी थोडीशी सवलत त्या काळात देण्यात आली होती की 60 पेक्षा कमी मेंबर असले तरी सुद्धा विधानसभा अस्तित्वात येऊ शकते. पुढे जाऊया आपण. आंतरराज्य परिषदा वगैरे वगैरे आपण त्या पुढे बघूच. सरकारी आयोगाच्या शिफारसी. याच्यामध्ये असं थोडक्यात सांगण्यासारखं काही नाही आहे, कारण महत्त्वाचा विषय सुरू केला तर एकदम पूर्ण सुरू करावा लागेल. थोडक्यात सांगून सोडण्यासारखं नाही आहे. फक्त एकदा वाचा तुम्ही. भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकार आणि कार्य. भारतीय संघराज्याचे स्वरूप संघराज्य व राज्य मंत्रिमंडळ, कार्यकारी मंडळ व न्याय यंत्रणा, केंद्र राज्य संबंध, प्रशासकीय, कार्यकारी व वित्तीय संबंध, वैधानिक अधिकार, विषयाचे वाटप, सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्यायमंडळ. सांघिक कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ, भारताचे महाअधिवक्ता, भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. सांघिक विधिमंडळ, संसद सभापती व उपसभापती, संसदीय समित्या, कार्यकारी मंडळावरील संसदेचे नियम. न्यायमंडळ, न्यायमंडळाची रचना एकात्मिक न्यायमंडळ आणि युनिफाईड. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका, अधिकार आणि कार्य. नियम न्यायालय
दुय्यम न्यायालय, लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, न्यायमंडळ, संविधानिक व्यवस्थेचे व मूलभूत अधिकारांचे संरक्षण, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका. जनहित याचिकाबद्दल ऐकलंय कोणी? इंग्लिशमध्ये काय म्हणतात? PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला टीका करताना प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन असं पण बोलतात. म्हणजे जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, पण ह्याच्यावरती टीका करताना ही वैयक्तिक हिताच्या याचिका असं बोललं जातं. ते नेमकं काय हे तो पॉईंट शिकवताना समजून घेऊ. कारण की बऱ्याच वेळा याचा वापर आडमुठेपणा करण्यासाठी किंवा कोणतरी गोष्ट अडकवून ठेवण्यासाठी, रोखून धरण्यासाठी बऱ्याच वेळा केला जातो. म्हणजे होतं काय की प्रकरण एखादं न्यायप्रविष्ट झालं की तुम्हाला ती गोष्ट कंटिन्यू करता येत नाही ना. फॉर एक्झाम्पल, तुम्ही घर बांधताय, त्या तुमच्या शेजारी आहेत, त्यांना असं वाटतं बाई हिचं ना मोठं घर माझ्यापेक्षा नाही झालं पाहिजे, मग केस टाकणार. केस टाकले की काम थांबतं ना. होतं कसं नाही, केस आहे या गोष्टीवर तुम्ही पुढे काय करू शकत नाही. स्टेटस क्यू होते त्याच्यावरती. स्टेटस क्यू म्हणजे आहे त्या स्थितीत कायम ठेवणं, असं तसं होतं. पण त्या गोष्टी PIL चा वापर करून खूप केल्या जातात. तुम्ही वाचा. तुम्ही ओम. महाराष्ट्र राज्य शासन व महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि पुनर्रचना, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्य सचिव आयुक्त, मुख्य सचिव, कार्य आणि भूमिका, विधिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद अधिकार, ग्रामीण आणि नागरी स्थानीय शासन व प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण शासन, स्थानिक शासन व प्रशासन व नागरी स्थानिक शासन व ग्रामीण शासकीय स्थानिक शासन व प्रशासन, ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद रचना, अधिकार व कार्य, मुख्य कार्यकारी अधिकार, गट विकास अधिकारी व ग्रामसेवक, कार्य व भूमिका, 73 घटना दुरुस्ती, महत्व आणि वैशिष्ट्ये, ग्रामीण विकास आणि पंचायत राज. तुम्ही मॅडम, नाव पूनम. नागरी स्थानिक शासन व प्रशासन, नगर परिषद, नगर परिषद, महानगरपालिका आणि प्रशासनावर रचना, अधिकार व कार्य, मुख्य अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांची कार्य व भूमिका, सरकारी घटना दुरुस्ती, प्रमुख वैशिष्ट्ये, नागरी विकास व नागरी स्थानिक संस्था. जिल्हा प्रशासन, जिल्हा प्रशासनाचा उद्भव विभाग, जिल्हा विषयाचे अधिकार व कार्य, जिल्हाधिकाऱ्यांची पदाची भूमिका, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तलाठी, कार्य व भूमिका, कायदा व सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेची यंत्रणा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि नागरिक. राजकीय पक्ष, राजकीय पक्ष पद्धती, बदलते स्वरूप, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष, मान्यता, विचार प्रणाली, संघटन, पक्षीय नीती, निवडणुकांची कामगिरी, महाराष्ट्रात प्रमुख राजकीय पक्ष. हा पॉइंट थोडासा हा महत्त्वाचा आहे, पण प्रश्न विचारायची हिंमत UPSC MPSC होत नाही. जे स्पष्ट आहे ते स्पष्ट सांगतो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मागच्या काही वर्षापासून, पण प्रश्न विचारायची हिंमत होत नाहीये. न्यूजमध्ये तर खूप आहे, हिंमत होत नाहीये. कारण आता कसं थोडक्यात सांगू, कोणाचंही नाव न घेता, मी जे तुम्हाला सांगतो त्या हिशोबाने तुमचं तुम्ही वाचा. आर्टिकल्स असतील किंवा व्हिडिओ असतील. राजकीय पक्षांना निधी कुठून मिळतो, सर्वात जास्त कोणाला मिळतो, आणि आधी निधी कसा मिळायचा. इलेक्टोरल बॉन्ड्स नावाचा प्रकार ऐकलाय? तो सर्व प्रकार आता आहे का रद्द झाला? बरं, ते जेव्हा होतं तेव्हा सर्वात जास्त निधी कोणाला मिळवता, आणि सर्वात जास्त निधी आता मागच्या काही वर्षात कोणाला मिळतोय आणि किती प्रमाणात? जास्त म्हणजे समजा एखादा भाई असेल तो वसूल करेल, पण किती पटीने, म्हणजे पहिल्या क्रमांकाच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या मधल्या व्यक्तीमध्ये फरक किती, काय, ते जरा समजून घ्या. आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे, प्रश्न विचारायची हिंमत होत नाही असा टॉपिक आहे. हा वाचून झाला ना? तुम्हाला वाचन सांगितलं ना दोघींना मी? तुम्ही वाचा. एक भारताचे संविधान, राज्य कारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्य कारभार किंवा शासन म्हणजे समाजाच्या शासकीय यंत्रणेद्वारे
व्यवस्थापन, कायदा व्यवस्था व समाजातील इतर घटकांची समृद्धी साधण्याची प्रक्रिया. जगाच्या इतिहासात विविध प्रकारच्या राजव्यवस्थांचा उदय झाला आहे. भारतीय राजव्यवस्थेच्या बाबतीत विविध ऐतिहासिक काळातील राज्यकारभाराचा पार्श्वभूमी महत्वाची भूमिका बजावते. तर मी थोडक्यात तुम्हाला हे वाचायला सांगतोय. शिकवताना मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये जाऊ आपण. आज मला वाटतं पहिलंच लेक्चर आहे खूप लोकांचं आणि ऑफिशियली पण या बॅचचं फर्स्ट लेक्चर, त्यामुळे शिकवण्याच्या ह्याच्यात जास्त मी तुम्हाला ब्रेनवरती असं टाकणार. आणि आज महत्त्वाचा सिलेबस आहे जो मी दिला आहे, तो बुकमध्ये घरी जाऊन लिहून काढा. नोट्समध्ये जेवढा आहे तेवढा व्यवस्थितपणे. आज फक्त हे वाचून घ्या. तुम्ही वाचा. भारताचे संविधान भारतातील राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्राचीन काळातील राज्यकारभार वैदिक काळ, वैदिक पिरियड. भारतातील प्राचीन राज्यकारभाराची वैदिक काळ 2000 ते 1500 इसवी सन पूर्व. इकडे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. जनरली आपण बोलताना 1500 ते 1700, 1500 2000 असं बोलतो ना, हे थोडंसं चुकलंय. इसवी सन पूर्व आहे. मग पूर्व जाताना आपण असे उलटे जाणार. मग 2000 वर्ष आधी आणि 1500 वर्ष आधी. मग 2000 वर्ष आधी हे जास्त आधी आहे ना 1500च्या, म्हणून ते आहे. आलं लक्षात? त्यामुळे पटकन बोललो म्हणून हा लगेच मना हरवू नका तुम्ही. आणि तुम्ही वाचा. 2000 ते 1500 इसवी सन पूर्व कडून सुरुवात झाली. या काळात राजा हा समाजाचा नेता होता, परंतु त्याला धर्म आणि धार्मिक तत्व यांची खूप काळजी घेण्याची जबाबदारी होती. प्राचीन भारतीय राज्यव्यवस्थेत सभा, संच आणि विधानसभा यांचा उल्लेख होतो. या संस्थानांमध्ये सामान्य लोकांचा सहभाग असायचा. महाजन पद आणि मौर्य समाज साम्राज्य मौर्य साम्राज्य 300 ते 200 BCE मध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि त्यानंतर अशोक यांनी एक मजबूत आणि केंद्रित प्रशासन स्थापन केले. अशोकचा शासन कारभार विविध प्रदेशांमध्ये साम्राज्य स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण होता आणि त्यांचे धर्मनिरपेक्ष राज्य जगभर प्रसिद्ध होते. वरती जो शब्द आला इसवी सन पूर्व, त्याचाच खाली अर्थ इंग्रजीमध्ये BCE, बिफोर कॉमन एरा, हा शब्द पण वापरला जातो. तुम्ही वाचा. भारतातील राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मध्ययुगीन काळातील राज्यकारभार. पहिलं मोगल साम्राज्य, मोगल एम्पायर. मोगल साम्राज्य 1526 ते 1857 मध्ये अकबर याने धर्मनिरपेक्ष शासनाची नीती अवलंबली. अकबरने संपूर्ण साम्राज्याचे केंद्रीकरण आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले. मुघल साम्राज्यात न्याय, वसुली आणि संविधानात्मक व्यवस्थापन यांची समग्र प्रणाली होती, ज्यात केंद्रीकरण, प्रशासनिक अधिकारी आणि राजकीय धोरणे यांचा समावेश होता. पुन्हा स्थापन होणारी राजवंश व्यवस्थाचं स्वरूप. भारतातील विविध राज्यकारभारामुळे क्षेत्रीय साम्राज्य स्थापित झाले, जसे की मराठा साम्राज्य, राजपूत राज्य आणि महाराष्ट्र राज्य. शिवाजी महाराजांचा सुव्यवस्थित प्रशासन, वर्तमान धोरणे आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका भारतीय इतिहासात एक आदर्श ठरली. वाचू तुम्हीच वाचा. फक्त इकडे जो एकदम शुद्ध मराठी शब्द आला, औपनिवेशिक काळातील राज्यकारभार, याचा अर्थ कॉलोनियल, ब्रिटिशांचा जे वसाहतवादाचा होता त्याचा अगदी शुद्ध शब्द आहे तो औपनिवेशिक. तो पण चुकीचा नाही आहे, किंवा तुम्ही वसाहतवाद किंवा कॉलोनियल एरा असं त्याला बोलू शकता. वाचा. औपनिवेशिक काळातील राज्यकारभार. ब्रिटिश साम्राज्य, ब्रिटिश एम्पायर. ब्रिटिशांनी भारतावर 17व्या शतकात नियंत्रण स्थापन केल्यापासून त्यांचा औपनिवेशिक राज्यकारभार समृद्ध झाला. ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आणि लोकशाहीचे अनुकरण भारतीय राज्यकारभाराच्या ढाच्यात महत्त्वाचे ठरले. भारताच्या राज्यकारभारात ब्रिटिश प्रशासन आधारित केंद्र सरकार, राज्य सरकार, न्यायालयीन व्यवस्था आणि लोकशाही यांचे स्वरूप राबवले गेले. भारताची संविधानाची प्रारंभिक रूपरेषा. ब्रिटिशांनी भारतीय राज्यकारभाराच्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 1935 ची अधिसूचना केली, ज्यामुळे राज्य प्रशासनाचा ढाचा तयार झाला. या अटींचा प्रभाव भारतीय संविधानावर झाला.
कारण स्वायत्तता आणि सामाजिक न्याय यांचे तत्व सरकारने स्वीकारले. जगातील राज्यकारभाराची ऐतिहासिक पार्श्वभूमी. प्राचीन काळातील राज्यरचना. राजे म्हणजे देवदूत आणि त्यांचे आदेश म्हणजेच कायदा. राज्य आणि सत्ता ही ईश्वराची देणगी. मानली जात होती. इजिप्त फराओ राजा म्हणजे देवाचा अवतार. चीन मॅन्डेट ऑफ हेवन. ग्रीस अथेन्सची प्रत्यक्ष लोकशाही, डायरेक्ट डेमोक्रेसी. रोम रिपब्लिक संकल्पना, लोकशाहीचा हक्कांचा न्यायाचा अभाव होता. म्हणजे या जेवढ्या इजिप्तमध्ये, चीनमध्ये, ग्रीसमध्ये, रोममध्ये काही फरकांनुसार राज्य कारभाराचे प्रकार आहेत, काही कमी अधिक फरकाने, स्वरूप सेम नाहीये. म्हणजे काही ठिकाणी येतं हे लोकशाहीसारखा प्रकार त्याच्या जवळ जाणारा आहे देशमध्ये जो झाला होता तेव्हाच्या काळात, पण तरी सुद्धा लोकशाहीचा हक्कांचा न्यायाचा अभाव होता. कारण की काही अधिकार, काही महत्वाच्या गोष्टी या फार केंद्रित होत्या काही विशिष्ट लोकांकडे, कमीत कमी लोकांकडे. असा प्रकार तेव्हा खूप होता. त्यामुळे जो आजच्या काळात आधुनिक लोकशाही बघतो ती तेव्हा अस्तित्वात नव्हती. आधुनिक संविधानाचा जन्म, क्रांती आणि बदल, मॅग्ना कार्टा 1215. इंग्लंडमध्ये राजाला कायद्याच्या अधीन. एक प्रश्न होता माहितीये राज्यसेवेमध्ये होता, मला वाटतं आधुनिक संविधानाची सुरुवात कुठून झाली वगैरे असं काहीतरी प्रश्न होता तो, बरोबर? आणि त्याचं उत्तर काय होतं? बरोबर. नोट्समध्ये तुम्ही बघताय हे नोट्स केव्हाच्या, मे महिन्यातल्या, एप्रिल मधल्या नोट्स आहेत या. सर्वात पहिलं कुठून संविधानाची सुरुवात झाली? आधुनिक संविधानाचा जन्म. आणि सर्वात पहिलं काय मेन्शन आहे? इंग्लंड, मॅग्ना कार्टा 1215. आठवतं? हा प्रश्न सुद्धा आपल्या नोट्समध्ये जसा आहे तसा दिलेला आहे मी. आणि त्याच्यात बऱ्याच लोकांनी, म्हणजे आपल्या क्लासमधले मुलं नव्हते त्याच्यामध्ये, पण ज्यांनी समजा काही जण होते त्यांचं का चुकलं, कारण ते एकतर लेक्चरला नव्हते किंवा रिव्हिजन झाली नाही. आणि बाहेरच्यांकडनं तर इतर क्लासेसमधले किंवा क्लास न करणाऱ्या मुलांची काय चूक झाली. ऑप्शन होता त्याच्यात इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आणि अजून एक चौथा असा ऑप्शन होता जो बरोबर असल्यासारखा साऊंड करेल, असं काहीतरी होते. 4 ऑप्शन होते. फ्रान्स त्यातल्या त्यातच क्वचित कोणाला तरी 20% लोकांना वाटलं असेल की कदाचित असू शकतो, जे चुकीचं उत्तर देणाऱ्यातले 20%. बाकी मंडळी इंग्लंड आणि अमेरिका ह्याच्यामध्ये खेळत राहिली. कारण अमेरिका खूप जुनं संविधान माहिती आहे, पण त्याच्या आधी मॅग्ना कार्टा नावाचा हा डॉक्युमेंट होता ज्याने दिशा दाखवली अख्ख्या जगाला की अशा प्रकारे डॉक्युमेंटेड फॉर्मॅटमध्ये हक्क मिळू शकतात, राजाकडून मिळू शकतात. ही लोकशाही नाही आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे किंवा लोकांनी बसवलेला राजा नाही, पण जो पिढ्यानपिढ्या जन्म हक्काने राजा बनलेल्या व्यक्तीकडनं सुद्धा लोक आपला अधिकार घेऊ शकतात, हे या डॉक्युमेंटमध्ये कळलं. आणि त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान म्हणजे काय, रिटर्न डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये काहीतरी गोष्ट आपल्याला प्राप्त होणं, हक्क प्राप्त होणं, हा प्रकार मॅग्ना कार्टामुळे झाला. आणि इंग्लंड त्याचं अगदी उत्तर त्याच्यामुळे होतं. वाचा. इंग्लंडमध्ये राजाला कायद्याच्या अधीन आणण्याचा पहिला दस्तऐवज. राजा जॉर्जला सामंतांनी बळजबरीने हस्तांतरित. सामंतांनी म्हणजे तिथले अरिस्टोक्रॅट्स असा एक शब्द होतो, ज्याचा अर्थ की जे एक उच्च वर्ग, एक पैसेवाला वर्ग, धनदांडका की जो इन्फ्लुएन्स करू शकतो आणि राजाला बळजबरीने हस्ताक्षर करून घेऊ शकतो. असा उठसूट कोणतरी शेतात काम करणारा गेला किंवा तिथला काहीतरी नॉर्मल काम करणारा इंडस्ट्रीमधला वर्कर जाऊन राजाला सही करायला लावू शकत नाही ना. ते त्या लेवलचे होते की जे राजाला बळजबरी करू शकतात, त्या लेवलचे ते उच्चभ्रू वर्ग, ज्यांच्या हक्कांची सुद्धा पायमल्ली कुठेतरी होत होती, कारण ते रिटर्न फॉर्मॅटमध्ये नव्हतेच ना. जे राजाची ज्याच्यावरती मेहरबानी होईल त्याला काही गोष्टी मिळतील, ज्याच्यावरती ती मर्जी खप्पा होईल, आज आहे उद्या नाही, मग त्या गोष्टी काढून घेतल्या जातील, असा प्रकार खूप होता. त्यामुळे बळजबरीने हस्ताक्षर करून घेण्यात आलेलं होतं. राजा हे कायद्याच्या वर नाही, त्याचा प्रभाव पुढच्या काळात ब्रिटिश संसदीय लोकशाहीवर पडला. अमेरिकन रिव्होल्यूशन 1776, नो टॅक्सेशन विदाउट रिप्रेझेंटेशन. या घोषणेने अमेरिकी क्रांती घडली. अमेरिकेने 1789 मध्ये आपलं संविधान स्वीकारलं, जगातील पहिली वेगळी संविधान. यात लोकशाही, स्वातंत्र्य, व्यक्तिगत हक्क यांना स्थान मिळाले. फ्रेंच रिव्होल्यूशन 1789, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी ही मूल्ये जगभर होती. अमेरिकन संविधानाला 1789 मेन्शन करण्यात आलं. किती वर्ष झाली आजच्या डेटपर्यंत? साधारण गणिताचा भाग आहे, कॅल्क्युलेट करा. 1789 ला जर बनलं आहे असं मेन्शन आहे, तर आज किती वर्ष झाली त्याला?
किती? एक्झॅक्ट आकडा सांगा. 250. 250. एक्झॅक्ट आकडा बाळांनो 1700. 1789 मध्ये अमेरिकन संविधान जर म्हणलं तर आज पण पहिलीला दुसरीला हे गणित करायचं, वजा बाकीचं गणित आहे. 2026 पर्यंत आज किती वर्ष झाली? 236 किंवा 26 2026 जर पकडा 237. कॅल्क्युलेट कसं करायचं तोंडी एक ट्रिक सांगतो. 1789च्या जवळचा मोठा सोपा आकडा कोणता आहे? 1800 आहे बरोबर ना. मग 1800 वरून तुम्ही जम्प करून 226 आज येऊ शकता बरोबर. 226 1800 पासून आज आणि 1800 पर्यंत तिथे किती? 11. 226 आणि 11 237. ओके, ही ट्रिक तोंडी कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरत चला. बरं, सांगण्याचा उद्देश काय? 237 वर्ष अमेरिकन संविधानात झाली. ओके, 1789च्या हिशोबाने. आपलं संविधान कधी बनलं? 1950. आज या वर्षीपर्यंत किती वर्ष होतील आता? 76 होतील. आपल्या एकूण घटना दुरुस्त्या किती आहेत? 106. 106. 106. ह्यांच्या किती असतील? आपल्याकडे 76 वर्षात जर 106 आहेत बरोबर, 76च्या तिप्पट होतो ना साधारण आकडा. म्हणजे ह्यांच्या किमान 318च्या हिशोबाने 300 प्लस तरी आहेतच. आहेत का नाही आहेत? किती आहेत जरा एकदा सर्च करा, सांगा मला आकडा. मागच्या वेळी सांगितलेलं होतं, आकडा लक्षात असायला हवा होता. आता प्रत्येकाने सर्च करा आणि या गोष्टी नाही, छोटे छोटे फॅक्टच गुगलवर सर्च करा, रेफर करा. नोट्स रेफर करायला जाऊ नका, खूप चुकीची उत्तरं येतात. बघा बघा बघा, हा टोटल अमेंडमेंट्स इन US कॉन्स्टिट्यूशन, टोटल नंबर ऑफ अमेंडमेंट्स इन US कॉन्स्टिट्यूशन. आणि हे आता मी तुम्हाला दिलेला हा प्रोव्हाइड केलेला प्रश्न, हे असे प्रश्न नोट्समध्ये तुमचे तुम्हाला पडले पाहिजे. किंवा राजा जॉन सामंत, सामंत म्हणजे कोण? एक्झॅक्टली किती झालेत? 27. आणि हा आकडा मागच्या वेळी सांगितला होता, लक्षात असायला हवा. तुम्ही नव्हता आय गेस तेव्हा, त्या होत्या. तुमची आता खरडपट्टी निघणार आहे या पूर्ण नोट्सला, तुम्हालाच गिराईक बनवणार आहे. कारण आता तुम्ही मागच्या वेळी कधी अब्सेंट जरी असेल तरी आम्ही म्हणलं की मागच्या वेळी होता, मागच्या वेळी होत्या. पण 27 हा आकडा लक्षात ठेवा, कारण अमेरिकेमध्ये आता बरेच काही उलथापालथी चालू आहेत. UPSCच्या एक्झामला महत्त्वाची होईल, SSCला होईल, रेल्वेला होईल. MPSC किंवा महाराष्ट्राच्या सर्व सेवा भरतीमध्ये फार क्वचितपणे अमेरिकेच्या घटना दुरुस्त्या महत्त्वाच्या होतील. पण अमेरिकेच्या काही गोष्टी आता चालू आहेत ना ज्या घडामोडी, की अमेरिकेने व्हेनेझुएलावर ताबा मिळवला, ग्रीनलँड ऑक्युपाय करायचं आहे त्यांना इलिगली, त्याच्यासाठीचं बिल पास करण्यात आलं अमेरिकन काँग्रेसमध्ये. अमेरिकन काँग्रेस म्हणजे पक्षाचं नाव नाही आहे, जसं आपण संसद म्हणतो, पार्लमेंट म्हणतो ना, तसा शब्द UK मध्ये वेगळा आहे आणि US मध्ये त्याला हे म्हटलं होतं, काँग्रेस म्हटलं होतं संसदेला. तिकडे तो कायदा पास करून घेतला. बरं, ग्रीनलँड पास न करण्यासाठी हे ऑक्युपाय बळजबरीने ताबा न मिळवण्यासाठी ट्रम्प विरोधात ट्रम्पच्या पक्षाच्या खासदारांनी सुद्धा ठराव आणला. अशा खूप काय काय उलथापालथी चालू आहे तिकडे. तिकडे एक गव्हर्नमेंट शटडाऊन नावाचा एक प्रकार सध्या सुरू आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला फंड नाही आहे, महत्त्वाच्या इमर्जन्सी सर्व्हिस सोडल्या तर गव्हर्नमेंटची फंक्शनरी पूर्णपणे ठप्प आहे, असा प्रकार पण आहे. त्यामुळे थोडंसं UPSC किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम जर कोणत्या देणार असाल, रेल्वे असेल काय असेल, तर तेव्हा हे थोडं US थोडं करून ठेवा, कारण की USच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. आणि बाकी त्या ह्याच्यातनं आता मी तुम्हाला थोडं देशांचा जेव्हा आपण अभ्यास करू संविधानाचा, तेव्हा थोडंसं काही कंटेंट्स देईन जो पुढच्या काळात अभ्यासाच्या दृष्टिकोनाला महत्त्वाचा राहील. कारण अमेरिकेने ही अख्ख्या जगाची घाण करून ठेवलेली आहे त्यांच्या स्वार्थाच्या राजकारणासाठी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भारताचं कोणतं असं शेजारचं देश आहे की जिकडे अशांतता आहे? मागच्या 8-10 वर्षात होती, झाली आहे. मागच्या अगदी 10 वर्षापर्यंत जा तुम्ही. रिसेंटली बांगलादेश, त्याच्या आधी नेपाळ, त्याच्या आधी श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान. पाकिस्तान त्याची कायम चालू असते. म्हणजे पाकिस्तान
या देशात आजपर्यंत एकाही पंतप्रधानाने आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण नाही केलाय, अशी परिस्थिती होती देशाची. म्हणजे इम्रान खान आता कुठे करेल असं वाटत होतं, पण त्याला सुद्धा आर्मीने उचललं आणि आता तर तो जेलमध्ये जिवंत आहे की नाही हे पण माहिती नाही. कोण बोलतंय मेलाय, कोण बोलतो जिवंत आहे. काही अफवा अशा पण पसरतात की त्याच्यावरती जेलमध्ये अत्याचार होत आहेत. अत्याचार म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेस होत आहेत अशा प्रकारचे, असे सुद्धा काही गोष्टी चर्चेमध्ये आहेत. विचार करा, एक असा प्लेयर ज्याने त्या देशाला पहिला आणि एकमेव आतापर्यंतचा वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याची आज ती हालत आहे. आणि असं सर्व तो देश अक्षरशः बर्बाद झालेला देश आहे. पुढे जाऊया. हे सर्व देश, पाकिस्तान, त्याच्या बाजूला म्यानमार, सर्वच देश अशांत आहेत. योगायोगा की भारताच्या आसपासचे देश हे इतके अशांत आहेत. भारतात सुद्धा थोड्याफार हालचाली व्हायचे प्रयत्न होतात. जर तुम्हाला काही गोष्टींचा अंदाज द्यायचा असेल, तुम्हाला रीडिंग बिटवीन द लाईन्स नावाचा प्रकार जर येत असेल, म्हणजे बातमी मागची बातमी, त्याचा अन्वय अर्थ, त्याच्या मागचा अर्थ, लपलेले अर्थ समजून घेता येत असतील, तरी गोष्ट तुमच्या लक्षात आली हवी की अमेरिकेकडनं केलेले सर्व प्रयत्न आहेत त्या देशांमध्ये. ह्याच्यामागचं कारण असं, भारत आज जरी डेव्हलपिंग कंट्री असला तरी पुढच्या 50, 60, 70 वर्षांनी तो कुठेतरी डेव्हलप्डच्या जवळ येणार आहे. आणि थेट कॉम्पिटिशन त्याच्याने कोणाला होईल? अमेरिकेला. कारण चीन आज कॉम्पिटिशन म्हणून अमेरिकेला टफ देतो आहे, मागच्या 20-30 वर्षात पुढे आलेला देश. तसाच भारत सुद्धा देणार आहे. मग ह्या भारतावरती तेव्हा कंट्रोल आपला राहावा म्हणून आसपासचे देश ताब्यात घेण्याचे प्रकार चालू आहेत. म्हणजे ते देश अशांत करायचे, मग त्यांना मदईच्या बाहेरने त्या देशामधले महत्त्वाची ठिकाणं बळकावायची, मग तिकडे आपले स्वतःचे मिलिटरी बेस बनवायचे. बांगलादेशमध्ये सुद्धा एक बंदर मागितलं जात होतं अमेरिकेच्या US नेव्हीला तळ बनवण्यासाठी, पण ते द्यायला नकार केला म्हणून बांगलादेशी ती अवस्था करून ठेवली. असा प्रकार आहे. या सर्व गोष्टी आपण बघू. म्हणजे जेवढा महत्त्वाचा भाग राहील तेवढा तुम्हाला कंटेक्स्ट देईल. बाकी या विषयात मी जर बोलता गेलो तर 4 तासाचं लेक्चर फक्त या अमेरिकन राजकारण या विषय होईल, पण थोडा आपला आत्ताच्या लेक्चरला भाग नाही, त्यामुळे तो थोडासा टाळूया. मॅग्ना कार्टाबद्दल थोडंसं वाचा, तुम्ही वाचा. आधुनिक संविधानाचा जन्म, क्रांती, मॅग्ना कार्टा 1215. इंग्लंडचा ऐतिहासिक दर्जा मॅग्ना कार्टा, जी 1215 इंग्लंडमध्ये राजा जॉन लंडन जवळच्या रन्सीमेट या ठिकाणी स्वाक्षरी केली. ही एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. याला ग्रेट चार्टर असेही संबोधले जाते. हा दस्तऐवज इंग्लंडच्या राजकारभारात सत्तेच्या सीमारेषा ठरवतो आणि लोकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करतो. मॅग्ना कार्टाचे महत्त्व. मॅग्ना कार्टा इंग्लंडच्या राजकीय आणि कायदेशीर इतिहासातील मोलाची घटना होती. यामुळे राजा जॉर्ज याची सत्ता कायदेशीर मर्यादेत आणली गेली आणि लोकशाहीचा आदर्श अधिक दृढ झाला. मॅग्ना कार्टा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राज्यकर्त्यांच्या निरंकुश सत्तेवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण. ओके, आजसाठी सिलेबसचं इंट्रोडक्शन आणि एवढा पार्ट आय गेस बस करूया. अगदी जड नको व्हायला. बाकी आपण फुल फ्लेजमध्ये खूप महत्त्वाचे टॉपिक शिकत जाऊ पुढच्या येणाऱ्या काळात. बाकी जेवढं आज शिकलंय तेवढं तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्या न विसरता. थँक्यू. बाकी आपली काळजी घ्या, अभ्यास करत राहा.